रंग माझा दिला, गंध माझा दिला. रंग माझा दिला, गंध माझा दिला. मी दिला या फुला, श्वास श्वासातला. मी दिला या फुला, श्वास श्वासातला. श्रोते हो, नमस्कार. पत्रांजली. पत्रांच्या आदानप्रदानाद्वारे एक सशक्त व्यक्तिमत्व घडवण्याचा, स्वतःही घडत जाण्याचा आगळा वेगळा प्रयोग. एकाच व्यक्तीच्या पत्रावर आधारित IITच्या पार्श्वभूमीवरची मराठीतली पहिली आणि एकमेव कादंबरी. हसत खेळत होणारी वैचारिक देवघेव, कुठेही वाहवत न जाता एकमेकांच्या भावना जपत शुद्ध मैत्री फुलवण्याचा संवेदनशील प्रयोग. पत्रांजली. लेखक डॉक्टर विजय पांढरी पांडे. पुस्तकाचे मूळ प्रकाशक श्रीयुत पु. वि. बेहरे, मेनका प्रकाशन, पुणे. द्वितीय आवृत्ती दिलीप राज प्रकाशन, पुणे. अभिवाचन अपर्णा जोग. हे वाचन करण्यापाठीमागे कोणताही व्यावसायिक हेतू नसून केवळ चांगलं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं एवढाच प्रामाणिक हेतू आहे. पत्र पहिले. पोस्टमननं सकाळी टाकलेल्या पाकिटावरच्या अनोळखी हस्ताक्षरानं मी जरा चमकलोच. घाईघाईत उत्सुकतेनं पाकिट फोडलं. आतलं 3-4 पानांचं दीर्घ पत्र पाहून आश्चर्य अधिकच दुणावलं. पूर्ण पत्र वाचलं तेव्हा कुठं सगळा खुलासा झाला. तशी आपली पत्रमैत्रीची इच्छा मला आपल्या मॅडमनं, म्हणजे माझ्या सुधा मावशीनं आधीच्या पत्रातून कळवली होती. आपण लवकरच मला पत्र लिहिणार असल्याचंही तिनं लिहिलं होतं. परंतु एक सर्वस्वी अनोळखी मुलगी एका अनोळखी मुलाला इच्छा असूनही पत्र लिहिण्याचं धाडस करेल की नाही याबद्दल मी साशंक होतो. आपल्या आजच्या पत्रानं माझी शंका खोटी ठरवली. आपलं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं, कौतुक करावंसं वाटतं. आपल्याबद्दल मला सुधा मावशीच्या पत्रातून अधूनमधून कळत असे. माझ्या क्लासमध्ये एक भलतीच स्मार्ट मुलगी आहे. पहिल्याच दिवशी तिनं प्रश्नांची बरसात करून मला जिंकलं. माझी ती आवडती विद्यार्थिनी आहे. स्पोर्ट्समध्ये एकदम प्रवीण आहे ती. खेळाच्या मैदानात तिच्या बिजलीसारख्या चपळ व्यक्तिमत्वाकडे बघतच राहावंसं वाटतं. खेळाबद्दलचा बक्षीस समारंभ असला की हिचंच नाव 10 पुकारण्यात येतं. ती माझी क्लासमध्ये विद्यार्थिनी असली तरी कॉलेजबाहेर एक जिवलग मैत्रीण आहे. तुझी काही पत्र मी तिला दाखवली होती. तुझ्या पत्रावर फार खुश आहे ती. तुझ्याबद्दल बोलायला लागले की ती खूप इंटरेस्ट घेऊन ऐकते. तिला साहित्यात, नाटकात देखील इंटरेस्ट आहे. शेर शायरीचा तर इतका नाद आहे की काय सांगू. तुझ्याशी पत्रमैत्री करण्याची तिची इच्छा आहे. 1 ना 2 सुधा मावशीच्या अलीकडच्या प्रत्येक पत्रात आपल्याविषयीच अर्धाधिक मजकूर असतो. त्यामुळे साहजिकच मलाही आपल्या व्यक्तिमत्वाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. मी देखील आपल्या पत्रातून तुझी स्टुडंट कम फ्रेंड्स ती नीता की कोण काय म्हणते असं जिज्ञासेने विचारल्याशिवाय राहत नसे. आपण पत्रमैत्री करता स्वतःहून पुढे केलेला हात स्वीकारण्यात मला मनापासून आनंद होतो. खरं सांगू का, मला पत्राचं एक व्यसनच आहे. पत्र हेच खरे माझे मित्र. अवतीभवती जितक्या अधिक व्यक्ती संपर्कात येतील तितक्या मला हव्याच असतात. तितकेच जीवनाचे विविध रंगढंग जवळून बघायला मिळतात. निरनिराळ्या सुखदुःखांची, कडूगोड अनुभवांची चव चाखायला मिळते. माझ्या मते खूप वाचण्यापेक्षा नीट डोळसपणे बघण्यातून, अवलोकनातूनच आपण अधिक शिकू शकतो. आपण वाचू शकलो तर प्रत्येक व्यक्ती हा एक ग्रंथ आहे. हे असे विविध ग्रंथ वाचण्याचं, अभ्यासण्याचं मला वेड आहे. म्हणूनच मला मित्र हवेसे वाटतात, संबंध जोडावेसे वाटतात, टिकवावेसे वाटतात. पत्रांच्या माध्यमातून विचारांच्या आदानप्रदानामुळं आपण आपल्या जीवनाच्या दृष्टीनं बरंच काही शिकू शकतो, क्वचित प्रसंगी शिकवू शकतो. पत्रलेखन हे देखील एका विशिष्ट उद्देशानं केलेलं लेखन या अर्थीच मी घेतो. पत्रांचा आणखी एक फायदा आहे. आपण आपल्या डेली रुटीन लाईफच्या साच्यातून या पत्रांच्या रूपानं काही काळ का होईना पण एका वेगळ्या विश्वात तरंगायला लागतो. हे तरंगण्याचं सुख फार गोड असतं. एखाद्या मधुर स्वप्नासारखं धुंद करणारं असतं. आणि क्षणभर का होईना पण धुंद करणारी गोड स्वप्न कुणाला नको असतात. स्वप्न आणि सत्य ह्यात जमीन अस्मानाची तफावत असली तरीही हे स्वप्नांचं वेड काही कमी होत नाही माणसांचं. स्वप्नांचं सौंदर्य हे कागदी फुलांसारखं असतं.
त्यात नैसर्गिक फुलांचा मनोहर रंग नसतो की धुंद करणारा सुगंध नसतो. पण तरीही आपण दिवाणखान्यात ही कागदी फुलं सजवतोच की नाही? का म्हणून? बागेतल्या नैसर्गिक फुलांची बहार, ती हिरव्या पार्श्वभूमीवर सजलेली मनमोहक प्रसन्नता चार भिंतींच्या आत देखील आपल्याला हवी असते म्हणून. कागदी फुलांमुळे क्षणभर का होईना पण ह्या प्रसन्नतेचा भास होतो खरा. ओ गॉड, तुम्हाला हे सारं कंटाळवाणं तर होत नाहीये ना? माझं हे असंच आहे. लिहिण्याच्या ओघात कुठल्या कुठं वाहवत जातो कळतच नाही. एकदा हे पेन कागदाला चिकटलं की मग ते हातात असूनही हातचं राहत नाही. वाक्य जमलं म्हणता? मग द्या टाळी. मला आपल्याशी मैत्री करावीशी वाटेल की नाही ह्याबद्दल आपल्याला शंका का यावी हे कळत नाही. अहो, सुधा मावशीनं जेव्हा मला आपली पत्रमैत्रीची इच्छा कळवली तेव्हा मी अगदी मनापासून मला चालेल नव्हे आवडेल असं लिहिलं होतं तिला. मला आत्तापर्यंत फक्त मित्रच होते, एकही मैत्रीण म्हणून नव्हती. आता ही आपणहून चालत आलेली संधी मी सोडीन का? आपली मैत्री मला स्वागतार्ह वाटते. अगदी खरं, गळ्या शपथ. तुम्हा मुलींचं गळ्या शपथ म्हटल्याशिवाय समाधानच होत नाही. मला खूप मित्र आहेत. माझ्या संबंधात असलेली लहान मोठी, हिरवी पिकली, सेम सेक्सची, ऑपोजिट सेक्सची, जेवढ्या म्हणून व्यक्तींची रेशमी बंधनं आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचं माझ्या हृदयाच्या घरकुलात एक स्वतंत्र विश्व आहे. माय रिलेशनशिप्स विथ फ्रेंड्स आर स्पेसिफिक अँड इंडिव्हिज्युअल. दे फील सेक्युअर विथ मी बिकॉज आय सीम टू अंडरस्टँड देम परफेक्टली. This capacity of mutual understanding perhaps gives me the vast number of friends I have. मैत्रीच्या अनेक व्याख्या आहेत. तसं सर्वसाधारणपणे मैत्रीच्या नात्याला बहुधा लाईटली घेतलं जातं. ह्या नात्याचा गांभीर्यानं खोलवर विचार करणारे फार थोडे आढळतात. मैत्रीत बहुरंगी छटा असतात. मैत्रीच्या पोटी कितीतरी भुका असतात. ज्ञानाची, कलेची, मायेची, लळाजिव्हाळ्याची, अशा कित्येक भुका भागवणाऱ्या रेशमी बंधनात आपण आपला जीव गुंतवतो. या बंधनाचा स्पर्श सुखद असतो. मैत्री कोणत्याही प्रकारची का असेना, कोणत्याही स्तरावरची का असेना, ती विचारांच्या आदानप्रदानामुळे, भावनांच्या प्रामाणिक प्रकटनामुळे टिकू शकते, वाढू शकते. आता सुधा मावशीचंच बघा ना. ही तुमची बाई, चांगला शब्द लिहायचा म्हणजे मॅडम. बाई हे अगदीच ओल्ड वाटतं नाही, शाळेतल्यासारखं. तर ती माझी नात्यानं मावशी होते खरी, पण आम्ही दोघंही समवयस्क असल्यामुळे म्हणजे आमचा जन्म एकाच सालचा आहे. गंमत वाटते ना वाचताना. आमच्यात मावशी भाच्यापेक्षा जवळचं असं मैत्रीचं नातं अधिक दृढ आहे. काहीही लपून राहत नाही आमचं एकमेकांपासून. मी तर तिला मावशी समजतच नाही, मैत्रीणच मानतो. सुधा मावशीचंही तसंच. एवढंच कुठे काही झालं की लागलीच पत्रातून लिहून कळवेल मला. विश्वासात घेऊन अजय आता कसं करू रे मी असा सल्ला देखील विचारेल. ही सुधा मावशी नावाप्रमाणेच स्वभावानं गोड आहे. सुधा म्हणजे अमृत, माहिती आहे ना? तिचा माझ्यावर खूप लोभ आहे. आमचे सूर खूप छान जुळतात. आता तिची स्तुती करत बसत नाही कारण उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढेल ती. ए सुधाताई, मला अजयचं पत्र आलंय ग असं म्हणून आपण हे पत्र तिला नक्की दाखवणार हे माहीत आहे मला. मैत्रिणींना एकमेकींजवळ हे असं सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही, होय ना? आपलं हे पहिलंच पत्र मला खूप आवडलं, अगदी मनापासून. वाटल्यास गळ्या शपथ घेऊन सांगतो, अतिशय आवडलं. त्यात वाक्यांचं सौंदर्य नसेल, लेखनशैलीत डोळ्यात भरण्यालायक वैशिष्ट्य नसेल, उपमा अलंकारांचा डोईजड होणारा शृंगार नसेल, पण तरीही मला त्यातून जाणवली आपल्या मनाची स्फटिकासारखी आरपार स्वच्छ दर्शवणारी प्रामाणिकता. मनाचा प्रामाणिकपणा अन मोकळेपणाच मला अधिक आवडतो. स्नेहीजनांच्या बाबतीत आकाशातील चंद्रतारे अन बाग बगीच्यातील फुले फुलपाखरे ह्यांच्या उपमांनी शृंगारलेले शब्द जे व्यक्त करू शकत नाहीत ते एखाद्या अबोल मुक्या स्पर्शानं व्यक्त होतं. माझ्याबद्दल सुधा मावशीनं सांगितलंच असेल तुम्हाला थोडंफार. तशी आता मैत्री वाढली की वाढणार ना. हळूहळू ओळख होईलच एकमेकांची. ह्या पत्राच्या उत्तरात स्वतःबद्दल झकास इंट्रोडक्शन लिहिण्यास विसरू नका. कधी कधी स्वतःला इंट्रोड्यूस करून देण्यातही एक वेगळी गंमत असते. सुधा मावशीच्या पत्रातून आपल्या खेळाच्या प्रावीण्याबद्दल वाचलं तेव्हा खूप कौतुक वाटलं तुमचं. ह्या क्षेत्रात आपण जरा कमजोर आहोत. खेळाचं मैदान हा माझा वीक पॉईंट. आधीच सांगितलेलं बरं, नाहीतर तुम्ही एखादा डाव टाकायचा आणि तो आम्हाला परतवता आला नाही म्हणजे. हां, ह्या पत्रांच्या फील्डमध्ये म्हणाल तर आपण हार जाणार नाही.
ह्या खेळात आपण क्वचित ऑफेन्सिव्ह देखील खेळणार. आपल्याप्रमाणेच मीही इथे हॉस्टेलमध्ये राहतो. पहिल्यांदाच घराबाहेर निघाल्यामुळे हे एकटेपण कधी कधी फार आखरतं. तुम्हाला जशी घरची आठवण येते तसाच मी देखील बेचैन होतो. ईस्ट ऑर वेस्ट, होम इज द बेस्ट हे म्हणतात ते काही खोटं नाही. अशा एकटेपणात विरंगुळा म्हणून ही पत्र खूप छान साथ देतात. दूर दूर अंतरावर राहणाऱ्या माझ्या जिव्हाळ्याच्या माणसांशी मी पत्रातून कितीतरी गप्पा मारत बसतो. इतका छान वेळ कटतो म्हणून सांगू. मी इथे ऑगस्टमध्ये ॲडमिशन घेतली एमटेकसाठी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश म्हणजे एक दिव्यच असतं. पण सुदैव म्हणा आमचं, नंबर लागला. हा कोर्स 2 वर्षांचा आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यास म्हटलं की कदाचित ऐकून माहीतच असेल किती क्लिष्ट आणि मेहनतीचं काम असतं ते. बीईची 5 वर्ष काढता काढताच अभ्यासाच्या ओझ्यानं जीव नकोसा होतो. कधी कधी अभ्यास वगैरे सारं सोडून द्यावंसं वाटण्या इतका वैताग येतो. फायनल बीईच्या वेळेस तर अभ्यासाच्या ओझ्यानं इतका त्रासलो होतो की वाटे कधी संपते ही कटकट. पण बीईला चांगला क्लास मिळाला. मग एमटेकसाठी स्कॉलरशिप मिळाली. IIT सारख्या विख्यात शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला आणि पुन्हा हुरूप चढला. उत्साहाला उधाण आलं. हेच तर वय आहे शिकण्याचं. शिक्षण एकदा खुंटलं की मग इच्छा असूनही जमत नाही. अभ्यासाविषयीचा हा कंटाळा, वैताग हा क्षणिक असतो. दुसऱ्याच क्षणी वाटतं खूप शिकलं पाहिजे, नावापुढं पदव्यांची रांग लागली पाहिजे, लोकांनी फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवावं असं काहीतरी केलं पाहिजे. आणि ही जिद्द एकदाची पेटली की तो आळस, तो वैताग, ती निराशा सारं काही त्यात जळून जातं. मन नव्या उत्साहानं प्रफुल्लित होतं. सुकलेलं झुकलेलं रोप पाण्याच्या शिडकाव्यानं ताजतवानं व्हावं तसं. खूप लिहून झालं. तुम्ही कंटाळलात तर नाही ना? तुमच्या रूपानं एक नवी मैत्रीण, नवं व्यक्तिमत्व माझ्या जीवनात येतं आहे याचा फार आनंद झाला. आपण लिहिल्याप्रमाणे तुम्ही इंजिनियर, एमटेक की काय होणार, शिवाय सुंदर पत्र लिहिणारे, मोत्यासारखं तुमचं अक्षर, तुमच्याशी कसा पत्रव्यवहार करायचा गड्या, हे असलं काही यापुढे मनात आणू नका. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. तुमचं पत्र कसंही असलं तरी मला आवडेल. जिव्हाळ्यानं, प्रेमानं ओथंबलेलं असलं म्हणजे झालं. मग अक्षर सुरेखच हवं, शैलीत सौंदर्यच हवं असा आग्रह नाही. महत्त्व आहे ते विचारांच्या सौंदर्याचं, अंतरंगातील जिव्हाळ्याच्या भावनेचं. इलेक्ट्रिकच्या बल्बपासूनही प्रकाश मिळतो आणि लहानशा मेणबत्तीपासूनही. बल्ब असला की मेणबत्तीच्या प्रकाशाची जाणीव भासत नाही, पण तीच लाईन गेली म्हणजे मेणबत्तीचा प्रकाश हीच केवढी मोठी गरज होऊन बसते. हे माझं पहिलंच पत्र फार लांबलं. नियोजनाचा काळ असल्यामुळं लिहिण्याच्या बाबतीतही थोडंफार नियोजन करायला हवं. ते आपल्याला कितपत जमेल शंकाच आहे म्हणा. या पत्रांजलीतल्या प्रत्येक फुलाचा रंग, गंध आपल्या दोघांच्या जीवनात सुखानंदाचे नंदनवन फुलवीत येवो हीच इच्छा आहे. अभ्यास सांभाळून पत्रोत्तर द्या. हो, नाहीतर ती सुधा मावशी, तुमची मॅडम रागवेल तुम्हाला. असाच लोभ असू द्या, वाढू द्या. पत्र पहिलं संपलं. धन्यवाद. पत्रांजली, पत्र दुसरे. आपलं पत्र चुकलो, तुझं पत्र मिळालं. तुझ्या स्वभावाबद्दल सुधा मावशीनं मला सावधान वगैरे सारखी सूचना न दिल्यामुळं तुझ्या ह्या पत्रातील पवित्र्यांमुळे मी गोंधळातच पडलो. अगं, दुसऱ्याच पत्रात भांडायला देखील लागलीस. बहुत खूप. मी तुला आपण वगैरे बहुवचनानं संबोधलं म्हणून रागवायचं होय? भलतीच जहाल आहेस बुवा तू. अगं, ते मी तुला लिहिलेलं पहिलं पत्र होतं. एकदम अपरिचित व्यक्तीला असं पहिल्याच पत्रात अरे तुरे करतात होय? यार, माफ कर ना. तुझ्या वॉर्निंगप्रमाणे हे पत्र एकेरीतच लिहायला घेतलंय. आता बघ माझ्या लेखनाचा रंग कसा बदलतो ते. तुझा राग कुठच्या कुठं उडून जाईल भुर्रकन. तुझं म्हणणं खरं आहे. एकेरी संबोधनात जी जवळीक असते, आपुलकी असते, ती आहोजाहोत नसते. एका संत कवीनं म्हटलंय, प्रेम आत्यंतिक जे ठाई तेथे ऐसे घडोनी येई. प्रेम अत्यंतिक जे ठाई तेथे ऐसे घडोनी येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. हे वजनदार शब्दांचे, औपचारिकपणाचे बुरखे गळालेलेच बरे. काय ग, तू मात्र मला उपदेशाचे डोस पाजलेस आणि स्वतः दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. तसंच झालं हे. तू कुठं अरे तुरेवर आलीस अजून?
की त्याकरता मी तुझ्यावर वेगळं रागवावं, तुझ्याशी भांडावं, अशी काय इच्छा तुझी आहे? भांडणाची हौसच असेल तर गोष्ट वेगळी. मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असलं म्हणून काय झालं? अगदी आजोबा शोभण्या इतका तर मोठा नाही ना. अगं, मैत्रीत वयाचं, शिक्षणाचं कसलंच बंधन नसतं. दोघांनीही एकाच पातळीवरून बरोबरीच्या नात्यानं केलेली मैत्रीच अधिक दृढ असते. कुणातही अहंगंड नसावा की न्यूनगंड नसावा. आलं का ध्यानात? मग पत्रोत्तरी मला एकेरीत संबोधलं पाहिजेस, नाहीतर या अजयशी गाठ आहे, याद राख. नीता. अनिताचं नीता असं शॉर्ट फॉर्म केलेलं आवडेल तुला? तुझं पत्र इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं, कारण माझ्या संबंधातील बहुतेक व्यक्ती पत्रांच्या बाबतीत आळशीच आहेत. प्रत्येकाला 2-3 रिमाइंडर्स पाठवून जागा करावं लागतं, तेव्हा कुठे पत्रोत्तर येतं. मला तर पत्रांचं इतकं वेड आहे की एखाद दिवस जरी पोस्टमनची कृपा झाली नाही तरी मी बेचैन होतो. तसं हॉस्टेलच्या मुलांना पत्रांचं जरा जास्तच आकर्षण असतं. आपण आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांपासून, नात्यागोत्यापासून शेकडो मैल दूर असतो, त्यामुळे काहींना पत्रातून भेट व्हावी, बोलावं असं वाटतं. तू देखील घरच्या पत्रांची, मैत्रिणीच्या पत्रांची चातकासारखी वाट बघतेस ना? माझंही तसंच आहे. एक गंमत सांगू? आमच्या लंचची वेळ आणि पोस्टमनची वेळ एकच आहे. लंच आवरमध्ये मी हॉस्टेलमध्ये आलो की प्रथम रूममध्ये जाऊन पत्र बघतो आणि मगच मेसमध्ये जातो. ज्या दिवशी 2-3 पत्र येतात त्या दिवशी 2 घास जास्तच जेवतो, आणि ज्या दिवशी फुसकाबार निघतो त्या दिवशी जेवणच जात नाही. असं आहे माझं पत्रवेड. तुझा पत्रांच्या बाबतीतला हा नियमितपणा असाच कायम राहील असा विश्वास वाटतो. नीता, तू मोठी भाग्यवान आहेस. आईवडिलांची एकुलती एक लाडकी लेक. लहानपणापासून तुझे लाड होत गेले, जे हवं ते ताबडतोब मिळत गेलं. काय ग, तुझा कसलाही हट्ट पुरवला जातो म्हणून हट्टी तर झाला नाही ना तुझा स्वभाव? हे बाकी चांगलं नाही हं, कारण आता एक ठीक आहे, पण पुढे तुझं तुलाच आखरेल. आय होप यू फॉलो व्हॉट आय मीन. तशी तू शहाणी दिसतेस म्हणा, निदान पत्रातून तरी. माझं लिहिणं कंटाळवणं तर होत नाहीये ना? हा प्रश्न तुला खूपला म्हणतेस. चुकलो बुवा. कुणाला आवडतं तर कुणाला आवडत नाही म्हणून लिहिलं. यात एवढं मनाला लावून कशाला घ्यायचं? तुम्ही मुली म्हणजे भारीच सेन्सिटिव्ह असता. माझं पत्र तू तुझ्या आवडत्या लॉलीपॉपप्रमाणे चघळलंस हे वाचून मी माझ्या पेनलाच शाब्बासकी दिली. पण काय ग, लॉलीपॉपच्या रंगानं जीभ मस्तपैकी लाल तरी होते, ओठ देखील रंगतात. पण माझं पत्र चघळून तर तुझी जीभ नोट शाईच्या रंगानंच रंगले असणार. तुझा हा अवतार बघायला मी तिथे हवा होतो, म्हणजे मज्जा आली असती. ह्या पत्राची सुरुवात तर टॉप झाली आहे ना, अगदी तुझ्या मनासारखी. हलकी फुलकी पत्र वाचायला अनेकांना आवडतात. पत्र जोड झाली की वाचणाऱ्याला उगाच त्रास. मला वाटतं R.L. स्टीव्हन्सनचं एक वाक्य आहे, अ लेटर फिल्ड विथ स्ट्रीट न्यूज अँड जोक्स is much more interesting than one written with heart's blood. आजकाल रोज पहाटे उठून बाहेर फिरायला निघावं तर दाट धुकं पसरलेलं असतं. पक्ष्यांच्या चिवचिवाटानं गोंधळलेली पहाट धुक्याच्या पांघरुणात दडू पाहते. 10 पावलांवरच्या अंतरावरचं देखील नीट दिसेन असं होतं. अन मग हळूच काही वेळानं सोनेरी किरणांच्या हातांनी रविराजा धुक्याचं घुंगट दूर सारून पुढे येतो. सारीकडं सोनंच सोनं पसरतं. भोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीत मनस्थितीचं प्रतिबिंब तर नसतं ना. तुझं ह्या वेळचं जिव्हाळ्यानं ओथंबलेलं मधाळ पत्र म्हणजे धुक्यात विरलेल्या पहाटेला खुलवणाऱ्या सोनेरी किरणांसारखंच भासलं मला. एक गोष्ट मात्र खटकली, अन हा पहिलाच अनुभव आहे असं नाही. माझ्या संबंधातले बहुतेक मित्र माझ्याशी वागताना एक प्रकारचा न्यूनगंड बाळगून असतात. आता तुझंच बघ ना. प्रथम तर मी तुझ्याशी मैत्री करेन किंवा नाही हीच शंका तुला वाटली, आणि आता तुम्ही मात्र ग्रेट आहात. माझ्यापासून काहीही मिळण्याची आशा न बाळगता फक्त देण्याचंच सामर्थ्य दाखविता आहात. तुमच्यासमोर मी किती लहान, वयानेच नव्हे सर्वच बाबतीत. नीतू, स्वतःला असं आपण होऊन कमी लेखण्यात काय अर्थ आहे? माझ्या थिअरीप्रमाणे देवानं प्रत्येकाला सारखीच बुद्धी दिली आहे. फरक पडतो तो ही बुद्धी उपयोगात आणण्याच्या
ज्याच्या त्याच्या क्षमतेत. तुला उगाच वाटतं की तुझ्यापासून काहीही न मिळण्याची आशा मी बाळगीतोय. एका अर्थानं पाहिलं तर प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. दान, भक्ती, प्रीती ही सारी उदात्त भावनांची अभिव्यक्ती असली तरी मुळाशी कुठं ना कुठं स्वतःचा अर्थ असतोच. आपल्याला ज्या गोष्टीत आंतरिक समाधान लाभतं, आनंद मिळतो, तीच गोष्ट आपण करतो. त्यासाठी आपल्याला काहीतरी माध्यम हवं असतं, कारण ही भावनांची घरं हवेवर नाही बांधता येत. म्हणून दानी माणूस भिकाऱ्याला शोधतो, भक्त एखाद्या श्रद्धेच्या प्रतीकाला शोधतो, प्रेमी प्रियकराला. अगं, तुझ्यापासून काहीतरी मिळत असल्याशिवाय का मी ही मैत्री स्वीकारली? तेव्हा एक लक्षात ठेव, स्वतःला असं कमी लेखायचं नाही. मला नाही आवडत. लहान मोठेपण हे फक्त वयानं ठरत नाही. माणसाला स्वतःहून मोठं व्हावं लागतं, स्वतःच स्वतःला घडवावं लागतं. आपण दोघं मित्र आहोत. मैत्रीत ना वयाचं बंधन येत, ना गुणावगुणांचं, ना सेक्सचं. माझ्याशी पत्रव्यवहार करताना एकदम निश्चिंत राहत जा, मोकळेपणानं लिहित जा. अरे हो, तू मला या खरगपूरविषयी भौगोलिक माहिती विचारली आहेस नाही का? कमाल आहे तुझी. अगं, खरगपूर हे पश्चिम बंगालमध्ये येतं. मुंबई कलकत्ता लाईनवर कलकत्त्याच्या थोडं आधी, म्हणजे टाटानगर आणि कलकत्त्याच्या जवळपास मधोमध. खरगपूरची प्रसिद्धी 2 गोष्टींसाठी. एक म्हणजे रेल्वेचं मोठं वर्कशॉप आहे इथे, त्यामुळे अर्धी अधिक लोकवस्ती रेल्वेवाल्यांचीच. खरगपूर हे रेल्वेचं मोठं जंक्शन आहे. 10ही दिशांनी वळवळणाऱ्या सापासारखे रेल्वे रूळ दिसायला लागले की समजावं खरगपूर आलं. इथल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म भारतात सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून गणला जातो. दुसरं प्रसिद्धीचं कारण म्हणजे आमची IIT, भारतातच नव्हे तर परदेशात देखील प्रसिद्ध असलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारतातील एकूण 5 IITs पैकी ही सर्वात पहिली, सर्वात जुनी IIT. इतर IITमध्ये काही ना काही प्रमाणात अमेरिका, रशिया ह्यासारख्या बड्या राष्ट्रांचं आर्थिक सहाय्य निगडीत आहे. पण खरगपूरची IIT संपूर्ण स्वतंत्र आहे, सेल्फ डिपेंडंट आहे. इंजिनिअरिंगच्या बहुतेक सर्व क्षेत्रांबरोबरच इथं सायन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शाखा देखील आहेत. IITमध्ये ज्यांना क्रीम ऑफ इंटेलिजन्स म्हणता येईल अशा निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. परवाच आमच्या इथला दीक्षांत समारोहाचा सोहळा पार पडला. रंगीबेरंगी गाऊन घातलेले, अभिमानानं या समारंभाच्या भव्य मंडपात वावरणारे BTech, MTech, PhDचे पदवीधर. त्या साऱ्यांचे चेहरे किती उजळले होते म्हणून सांगू. ह्यांच्या आयुष्यातला हा सुवर्णमोलाचा क्षण असेल नाही? वारंवार रिपीट होणारं डायरेक्टरचं ते वाक्य, बाय व्हर्च्यू ऑफ ऑथॉरिटी व्हेस्टेड इन मी ॲज द डायरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट, I admit you to the degree of Doctor of Philosophy in so and so and charge you to be worthy of the same. डायरेक्टर पुढे झुकून पदवी घेतानाचा कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमध्ये उजळणारा तो क्षण. खरंच नीता, आपण जगतो कशासाठी? माझ्या मते उत्तर सोपं आहे. अंतरीच्या भावना कळसाला पोचवणाऱ्या, जीवनाकाशात मधून मधून विजेसारख्या चमकणाऱ्या ह्या अमोल क्षणासाठीच जगतो आपण. एखाद्या विजयाच्या क्षणी आनंदानं सद्गदित होऊन आईवडिलांचा डोक्यावर छाया धरणारा आशीर्वादाचा हात, आपली सख्खी बहीण किंवा जिव्हाळ्याची मैत्रीण जिच्या सहवासात मधुर स्मृतींचं सुगंधी वलय पसरलं असावं, ती सासरी जाताना अश्रूंच्या धारात चिंब भिजलेलं ते दृढ आलिंगन, सर्वांगावर प्रीतीचा रोमांच फुलवणारं प्रेयसीचं पहिलं चुंबन, धुंद मिलनाच्या संयोगातून अंकुरलेल्या प्रीतीच्या पहिल्या वहिल्या पाऊलखुणा, पहिल्या बाळाचा टॅह्या टॅह्याचा कर्णमधुर स्वर, एखाद्या जीवलक स्नेहीजनाच्या रेशमी बंधनात अडकलेली उदात्त प्रेमाची आठवण. अंतरातल्या बहुरंगी भावनांना कळसाला पोचवणाऱ्या या क्षणासाठीच धडपडतो आपण जन्मभर. दूर दूर क्षितिजावर धुक्यात विरलेले हे सोनेरी क्षण संघर्षांती कुणाला गवसतात आणि कुणाला. धडपड म्हटली की पडझड आलीच. इथल्या कॉन्व्होकेशनचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक पदवीधराला डायरेक्टरच्या हातून पदवी मिळते. आपल्याकडल्या युनिव्हर्सिटीजमधून BA असा पुकारा झाला की मंडपात जागच्या जागी सारा मॉब उभा राहतो. वधूवरांवर अक्षता फेकाव्यात तसं स्टेजवरून चॅन्सलर पदवी डोनेट करतो. डिग्री सर्टिफिकेट हाती मिळतं ते 1.5 दमडीच्या साध्या क्लार्ककडून.
स्टेजवर जाऊन स्वतः डायरेक्टरच्या हातून पदवी घेण्यात जी शान आहे ती काही अशी पदवी घेण्यात नाही. मला पदवी मिळेल ती 73च्या कॉन्व्होकेशनमध्ये, म्हणजे पुढच्या वर्षी. कोणास ठाऊक एमटेक नंतर त्यावेळेस कुठल्या दिशेला जाते गाडी. आयुष्याची भवितव्यता किती अनिश्चित आहे, रहस्यमय आहे. भविष्यासारखा सस्पेन्स चित्रपट नाही. मलाही खूप इच्छा आहे एमटेक नंतर पुढं शिकण्याची, PhD करण्याची. का कुणास ठाऊक, पण नावामागं लागणाऱ्या त्या डॉक्टरच्या पदवीचं मला फार आकर्षण आहे. फक्त अजय पटवर्धन म्हणजे अगदीच मिळमिळीत वाटतं. तेच डॉक्टर अजय पटवर्धन. बघ, वाचतानाच कशा गुदगुल्या होतात मनाला. भारीच ग्लॅमर आहे त्या पदवीभोवती. अजूनही माझा अभ्यासाचा स्टॅमिना कायम आहे. 4-5 वर्ष सहज पुल ऑन करू शकेन मी. पण हा पण जिथं तिथं मांजरीसारखा आड येतो. ह्या पणच्या अर्धवट वाक्यावरच हे पत्र टांगतं ठेवतो. कधी असं अर्धवट लिहिण्यात देखील गंमत असते. पुन्हा भेटूया. पत्रोत्तर देशीलच. पत्र दुसरं संपलं. धन्यवाद. पत्र तिसरे. अगदी अपेक्षेप्रमाणे ठरल्या दिवशीच तुझं पत्र मिळालं. अपेक्षापूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? पत्रव्यवहारातला हा नियमितपणा, ही तत्परता अशीच कायम ठेव म्हणजे झालं. नाहीतर नवं नवं नाचायचं आणि मग हातपाय पसरायचं असं नको. एकेरी संबोधनानं लिहिलेलं ह्या वेळचं तुझं पत्र एकदम जवळचं वाटलं, आपुलकीचं वाटलं. माझी पत्र खूप खूप आवडतात. कितीही वाचलं तरी समाधान होत नाही. अभ्यासात कंटाळवाणं वाटलं की माझं पत्र वाचल्यानं फ्रेश वाटतं. हे सारं वाचताना मला अक्षरशः गुदगुल्या होत होत्या. शब्दांनी माणसं जिंकता येतात अशी माझी श्रद्धा आहे, अनुभव आहे. आपल्या मैत्रीबद्दल तू घरी कळवलंयस का? मला लपंडाव आवडत नाही. सारं काही घरच्या थोरा मोठ्यांच्या संमतीनंच झालेलं बरं. आता तू तिथे भोपाळला हॉस्टेलमध्ये आहेस म्हणून ठीक, पण पुढे केव्हा घरी इंदोरला गेलीस आणि तुझ्या घरच्यांना माझी येणारी पत्र, ही मैत्री ह्या संबंधी कळलं आणि ते त्यांना पसंत नसलं तर? तुझा तुझ्या आईवडिलांवर विश्वास आहे, ते तुझा कोणताही हट्ट पुरवतात हे कबूल, पण अशा गोष्टी लपवून ठेवू नयेत. कितीही झालं तरी मुलामुलीतली मैत्री म्हटली की लोकांचं नाक वर जातच. आपण विज्ञान युगातले असलो, स्वतःला सुधारक म्हणवत असलो तरी काही गोष्टी सहजासहजी मान्य करणं अजूनही आपल्याला जमत नाही. मुलाची मैत्रीण किंवा मुलीचा मित्र म्हटलं की कपाळाला आठ्या पडल्याच म्हणून समजा. हे नातं सर्वमान्य होणं तितकं सोपं नाही. वास्तविक पाहता ह्यात गैर असं काहीच नाही. मुलामुलीला जवळ आणण्यात एका लैंगिक आकर्षणाशिवाय दुसरी विशुद्ध अकृत्रिम भावना असूच शकत नाही का? मला तर वाटतं हा आपल्या दृष्टीचाच दोष आहे. चिखलातलं कमळ आपल्याला दिसणार नाही, दिसतं फक्त शेवाळ. जाऊ दे, आपलं मन शुद्ध असलं तर भ्यायचं कशाला? माझ्या पत्रमैत्रीबद्दल तू घरी सांगून टाक. घरच्यांनाही मैत्री पसंत नसली तर मग परस्परात गुंतलेले धागे मधूनच तुटणार. मग आपणा दोघांनाही ते आखरणार. हे व्हायला नको. एकदा कुणाशीही जवळीक झाली की मग त्या व्यक्तीच्या भावविश्वात इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतं. त्या व्यक्तीशी संलग्न असं एक वेगळं वलय हृदयात निर्माण होतं. हे भावनांचं घरकुल मधूनच उद्ध्वस्त झालं तर ते फार जाणवतं मनाला. म्हणूनच मला वाटतं एकदा जुळलं की ते तुटू नये. सारं काही प्रकाशासारखं स्वच्छ असावं. अंधारात धडपडणं आणि इथं तिथं ठेचकाळणं आपल्याला नाही आवडत. मी तुझ्या मैत्रीबद्दल घरी पप्पांना कळवलं आहे पत्रातून. माझ्यावर फार विश्वास आहे पप्पांचा. त्यांना माझा अभिमान वाटतो. पण ते केवळ माझे वडीलच नाहीत, जन्म दिला म्हणून नात्यानं वडील. एरवी ते माझे खरे ज्येष्ठ मित्र. कधी कधी मी म्हणतो देखील, पप्पा, दॅट आर रिअली ग्रेट. माझ्या मागच्या पत्रातील पण न अर्धवट सोडलेल्या वाक्यानं तुझ्या मनाचा विरस झाला म्हणतेस. तू मला सारं काही खरं खरं स्पष्ट मोकळेपणाने लिहिण्याविषयी बजावलं आहेस. विड्यासारखी शपथ देखील घातली आहेस. बाजारात भाजी घेताना आपण हवी नको असली तरी मिरची कोथिंबीर घेतोच. तुम्हा बायकांची शपथ देखील तितकीच स्वस्त असते. अगं, असं अर्धवट लिहिण्यामागं तुझ्यापासून काही लपवण्याचा उद्देश नव्हता. मला खूप शिकावंसं वाटतं, डॉक्टरेट व्हावं असं वाटतं, हे खरं आहे. पण ज्या अडचणी आहेत
त्या लिहिताना त्यामागची सारी कारण परंपराच लिहावी लागली असती. तसं सुधा मावशीनं माझ्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल थोडंफार सांगितलंच असेल तुला. आज मी माझी कहाणी स्वतःच सांगतो. लहानपणापासून म्हणजे वयाच्या 1.5-2 वर्षांपासून मी माझ्या आईवडिलांपासून दूर आपल्या मोठ्या आईजवळ म्हणजे वडिलांच्या आईजवळ आणि काकांजवळ वाढलो. माझ्यानंतर 1.5 वर्षातच मला बहीण झाली. 2 लहान मुलांचा सांभाळ करणं आईला कठीण जाईल म्हणून. तेव्हा आईची प्रकृती जरा बरी नव्हती. शिवाय मोठ्या आईला मी नव्या पिढीतला पहिला मुलगा म्हणून माझं कौतुक असल्यानं ती मला आपल्याजवळ घेऊन गेली. माझे पप्पा त्यांच्या भावंडात सर्वात मोठे. मी त्यांचा पहिलाच मुलगा. साहजिकच माझं लहानपण खूप लाडात गेलं आजी काकांजवळ. माझं आत्तापर्यंतचं सारं आयुष्यच मोठ्या आईच्या कष्टांवर, काकांच्या मायेवर घडलंय. शाळेला सुट्ट्या लागल्या की 1-2 महिन्यांकरताच काय तो मला आई पप्पांचा, भावा बहिणींचा सहवास लाभायचा. मी सुट्टीत आई पप्पांकडे निघालो की मोठी आई म्हणायची, अजय आपल्या माहेरी जातोय. पण माझं माहेर म्हणजे मोठी आई, आमचं नागपूरचं घर. तिथंच मी घडलो वाढलो. पप्पांची सर्व्हिस बदलीची आहे. 1-2 वर्षांनी त्यांचं गाव बदलतं. त्यामुळं नाही म्हटलं तरी शिक्षणावर परिणाम होतोच. एखाद्या वर्षी मध्येच बदली झाली की पंचायत होते. शाळा बदलल्या की अभ्यास बदलतो, वातावरण बदलतं. साराच शिक्षणाचा ताल बिघडतो. माझ्या भावा बहिणींचं असंच झालंय. मी एकटाच लकी ठरलोय. माझं संपूर्ण शिक्षण नागपूरलाच झालं. स्वतःची स्तुती म्हणून नाही सांगत, पण मला अभ्यासासाठी कधी कुणाला बोलावं लागलं नाही. अभ्यास कर रे ऐवजी अजय पुरे झाला अभ्यास, आता उठ असं म्हणावं लागे मोठ्या आईला. परमेश्वरानं प्रयत्नांना भरपूर यश दिलं. कष्टांचं नेहमी चीज होत गेलं. मॅट्रिकला मी बोर्डातनं 2रा आलो. शाळेत तर नेहमी पहिला होतोच. मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. गणित माझा आवडता विषय होता. इंजिनिअरिंगकडे जाण्याची इच्छा होती. पण या क्षेत्रातला अवाढव्य खर्च करण्यालायक घरची परिस्थिती नव्हती. पप्पांचा पगार त्यांनाच पुरत नसे. मला 5 बहिणी 1 भाऊ. आकडा पाहून घाबरलीस? आजच्या काळात हा आकडा धडधड वाढवणारा आहे खरा. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. कुटुंबाच्या भूमितीला लाल त्रिकोणाच्या परिमितीनं बांधण्याची तेवढी आवश्यकता भासत नव्हती. नियोजनाचं महत्त्व पटत नव्हतं किंवा कळलं तरी वळत नव्हतं असं म्हण. तू मनात म्हणशील मेल्याला काही लाजच नाही. अगं त्यात कसली आली लाज? खरं तेच लिहितोय. ह्या वाढत्या संख्येमुळे आलेला पैसा एका हातानं यायचा आणि दुसऱ्या हातानं जायचा. वाढत्या महागाईनं आर्थिक तोलच ढासळला. पप्पांवर ते मोठे असल्यामुळे घरची जबाबदारी होतीच. त्यांचा सारा जन्म आर्थिक ओढाताणीतच गेला. जेव्हा त्यांचा पैसा त्यांनाच पुरत नव्हता, तेव्हा मला शिक्षणासाठी उचलून पैसा पाठवणं केवळ अशक्य होतं. एक मात्र खरं, आमचं कुटुंब मोठं असलं तरी गरिबीत देखील स्वाभिमानानं जगणारं आहे. पप्पांचा समंजसपणा, काळाबरोबर मनाला मुरड घालण्याची विवेकशील मनोवृत्ती, हे सारं कुणाही पित्यानं अनुकरण करण्यासारखंच आहे. कमालीच्या हाल अपेष्टात त्यांनी दिवस काढलेत. आर्थिक अडचण तर 5वीलाच पुजली आहे. पण क्वचित प्रसंगी भुकेनं पोट खोल गेलं तरी मान मात्र स्वाभिमानानं ताठच राहते सर्वांची. ती कधी कुणासमोर झुकायची नाही. मालू, नलू, छाया, माया, जया आणि अभय, माझी ही भावंडं वयानं लहान असली तरी सर्वांना परिस्थितीची जाणीव आहे. लहान वयात ही जाणीव फार क्वचित आढळते. म्हणूनच मला त्यांचं कौतुक वाटतं. त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. मला त्यांचा सहवास फारसा लाभला नाही. त्यांच्यात मिसळता आलं नाही. तरी पण वर्षातनं आईवडिलांच्या, भावा बहिणींच्या सहवासातल्या 1-2 महिन्यातच मी त्या मायेची सारी उणीव भरून काढतो. मी घरी गेलो की माझ्या कौतुकाला एकच पूर येतो. पप्पांना मला कुठं ठेवून कुठं नको असं होऊन जातं. आता मी वयानं मोठा झालो असलो तरी ह्या लाड कौतुकात काही बदल झालेला नाहीये. आई सारे माझ्या आवडीचे पदार्थ करण्यात रमून जाते. आमच्या अजयला की नाही बाहेरच्या दह्याच्या श्रीखंड नाही आवडत म्हणून साईचं दही घातलंय त्याच्यासाठी विरजण. हे सांगताना तिचा उजळलेला चेहरा बघावा. सुट्टी संपली. मी नागपूरला परतायला निघालो की माझे डोळे पाणावतात. अजूनही मालू, नलू, छाया, माया, जया ह्यांचं तर विचारूच नकोस. अगदी हुंदके देऊन रडतात सगळ्या जणी. आणि कधी कधी तर आई पप्पा देखील डोळे पुसतात. हे असं आमचं घर. भरपूर माया, अतूट जिव्हाळा. पण प्रेमानं आणि मायेनंच जीवन घडत नाही. जीवन घडवायला पैसाही लागतो. नव्हे कधी कधी अपरिहार्यच असतो.
जसं पप्पांचं तसंच नागपूरचं. बाळूकाका शाळेत मास्तर, दुसरे बंडूकाका साधे क्लार्क. त्यांचा पैसा संसारालाच जेमतेम पुरतो. अशा परिस्थितीत स्कॉलरशिप मिळालेली असून देखील इंजिनिअरिंगकडे जाणं म्हणजे एक धाडसच होतं. मी घरी कोणालाही सल्ला विचारला की मला उत्तर मिळायचं, तुझं तू पहा. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत माझं मीच पाहत आलोय, सर्वच दृष्टीनं. देवावर श्रद्धा ठेवायची, मनावर सारं सोपवायचं, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, उचललेलं पाऊल खंबीरपणं पुढं ढकलीत राहायचं. देवानं साथ दिली, दैवानं हात दिला, प्रयत्नांना यश मिळालं, कष्टांना फळं आलीत. मी BEची परीक्षा उत्तीर्ण झालो, प्रथम श्रेणीत प्रावीण्यासह. पुन्हा प्रश्न होता, पुढे काय? इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातही बेकारीनं तोंड खुपसायला सुरुवात केली होती. फक्त BE होऊन भागणार नव्हतं, पुढच्या करिअरच्या दृष्टीनं पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक होतं. पण MTech म्हटलं की पुन्हा 2 वर्ष शिक्षण. पप्पांची परिस्थिती बघता मी त्यांना जितक्या लवकर हातभार लावीन तितकं बरंच होतं. त्यांचं रिटायरमेंटचं वय होत आलेलं, मालू नलू ह्यांची वयं वाढत होती. सगळ्या एका पाठोपाठ एक. लग्नाचं बघायचं तर जोडीनं बघावं लागणार अशा अंतराच्या. मुलींची लग्न म्हणजे केवढं मोठं प्रश्नचिन्ह असतं. मला काहीच सुचेना, MTech करावं की नाही. शिक्षणाची हौस फिटत नव्हती. स्कॉलरशिप मिळणार असल्यामुळे मोह आवरत नव्हता. वाटलं ही 2 वर्ष कशीही निघून जातील. पप्पांना पुन्हा विचारलं, काय करू? त्यांचं ठरलेलं उत्तर, तुझं तूच ठरव. स्वतःच्या भविष्याच्या दृष्टीनं योग्य वाटेल तेच कर. मी इथे खरगपूर IITत MTechला ॲडमिशन घेतली. 1 वर्ष संपत देखील आलं. दिवस खरंच भरभर पळत आहेत. आता एप्रिलमध्ये 3rd सेमिस्टर संपली की कोर्सवर्क संपलं म्हणजे परीक्षेची कटकट संपली. ह्यापुढे नो पेपर्स नो एक्झाम. परीक्षेनंतर 2 महिन्यांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंगला जावं लागेल कुठेतरी. मग पुढच्या वर्षी प्रोजेक्ट, थिसिस, मग डिग्री, मग जाऊ दे. स्वप्न तरी किती बघायची. स्वप्नांना मधूनच सेन्सॉर केलेलं बरं. आता पत्रालाही कात्री लावतो या स्वप्नांबरोबरच. मला इतक्यात सुधा मावशीचं पत्र नाही. तिच्या पत्राला सहसा इतका उशीर होत नाही. तिनं आपल्याला जुळवलं आणि स्वतः कशी काय दूर झाली. मला तिच्या पत्रांचा अभाव प्रकर्षानं जाणवतो, कारण ती माझी मावशी कमी मैत्रीणच अधिक आहे म्हणून. मैत्रीची गंमत दुसऱ्या नात्यात नाही. तुलाही पटलं ना आता? रात्र बरीच झालीये, झोपतो आता. गुड नाईट. पत्र 3 संपलं. धन्यवाद. पत्रांजली, पत्र 4. आज मी दुपारी मेसमधून जेवून आलो आणि खोलीचं दार उघडताच तुझं पत्र दिसलं. तुझ्या पत्रानं जेवणानंतर मस्तपैकी एन्जॉय करायच्या मसालेदार पानाचं काम केलं. हा तुझ्या पत्राचा विडा माझ्या ओठीत चांगलाच रंगला. माहितीये तुला, एकानं लावलेलं पान दुसऱ्याच्या ओठी रंगलं तर त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असं समजतात. हे वेडे, असं लाजायला काय झालं? प्रेम म्हणजे काय त्याच अर्थानं थोडंच घ्यायचं नाही मी. प्रेमाचे कितीतरी रंग असतात, इंद्रधनुष्यासारखे. तुझं ह्या वेळेचं खूप मोठं पत्र मला खूप आवडलं. किती मोकळेपणानं आणि जिव्हाळ्यानं तू लिहिलंयस. तुझ्या पत्रातून डोकावणारं तुझं क्वचित खेळकर, क्वचित गंभीर, कधी अवखळ तर कधी गहन असं बहुरंगी व्यक्तिमत्व मला जवळचं वाटलं. अगं, पत्र लांबलं म्हणून तू उगाच घाबरलीस. मला पोटभर वाचायलाच अधिक आवडतं. मी काही इतका व्यस्त नसतो अभ्यासात की पत्र, तेही तुझ्यासारख्या जिव्हाळ्याच्या मैत्रिणीचं पत्र वाचायलाही फुरसत मिळू नये. माझ्या MTechची वगैरे काळजी तू करू नकोस. माझा पत्रव्यवहार वगैरे अभ्यासाच्या आड येत नाही कधीच. 2-3 दिवसांपूर्वीच मला सुधा मावशीचं एक पोस्टकार्ड आलं. मला पोस्टकार्ड लिहिण्याचा आणि लिहिणाऱ्याचा देखील भयंकर राग येतो. माझ्याशी पत्रव्यवहार स्थगित करण्याचं तिनं लिहिलंय. का तर म्हणे काही अपरिहार्य कारणामुळं. खरं सांगण्याचं तिनं का टाळलं ते कळत नाही. तुझ्या पत्रातनं सारा खुलासा झाला. तिनं हे सारं तुला सांगावं, पण मला लिहिण्याचं मात्र तिला धैर्य होऊ नये ह्याचं आश्चर्य वाटलं. हे फार लागलं माझ्या मनाला. सुधा मावशीचे आणि माझे हे मैत्रीचे एवढे मोकळेपणाचे संबंध तिच्या घरी आमच्या आजोबांना, तिच्या मोठ्या बहिणीला म्हणजे माई मावशीला आणि सुधाकर मामाला खपत नाहीत याची मला शंका होतीच. कारण तुम्ही दोघं एकमेकांना एवढ्या जाडजाड पाकिटातनं काय लिहिता रे
असं 2-3 वेळा मला टोकण्यात आलं होतं. पण मी ते तेवढं मनावर घेतलं नाही. मला तशी आवश्यकताही वाटली नाही. कितीही झालं तरी ती माझ्या आईची सख्खी बहीण आहे. आमचं वय सारखं असल्यामुळे, परिस्थितीच्या अनुकूलतेमुळे आमच्या मनाच्या तारा जुळल्यात. इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेत लिहायचं तर फ्रिक्वेन्सी ट्यून झाली आहे. म्हणून आमच्यात मैत्रीच्या स्तरावर मोकळेपणा वाढत गेला. त्यात गैर काय आहे? सेक्समधलं अंतर नाही तिथं आड का आणण्यात यावं? नात्यातल्या माणसांनी देखील भलतंसलतं खूळ डोक्यात पिकवून नको त्या शंकेपोटी मन मानेल तसं बोलावं ह्याचं आश्चर्य वाटतं. जिभेला हाड नाही म्हणून तिला वाटेल तसं फिरवायचं का? पण सुधा मावशीने तरी हे सारं मनावर घ्यायची आणि एकदम पत्रव्यवहार बंद करण्याची आवश्यकताच काय? तुझ्या पत्रावरून सारं महाभारत कळलं, पण तिनं हे सांगण्याचं का टाळलं? तिचं मन आतल्या तिलाच खातंय का? सुधा मावशीच्या तडफदार व्यक्तिमत्वापोटी हा दुबळेपणा मला तरी अपेक्षित नव्हता. 2 व्यक्तींमध्ये आपसात जर परस्परांना पुरेपूर समजून घेण्याची क्षमता असेल तर त्यांच्या संबंधांबद्दल तिसऱ्या माणसाच्या प्रतिक्रियेची पर्वा करण्याची आवश्यकताच काय? तू म्हणतेस स्त्रिया स्वभावतःच दुबळ्या असतात, लवकर अगतिक होतात, स्वतःवरचा ताबा गमावून बसतात. सर्वसाधारणपणे पाहिलं तर हे विधान बरोबर आहे. पण स्वतःला दुबळं म्हणवून त्या दुबळेपणाच्या वर्तुळात स्वतःला कोंडण्यात जी खोटं समाधान मांडण्याची प्रवृत्ती आहे ना, तीच पुढं पडणाऱ्या पावलाला घातक ठरते. स्वतःचं मनच जिथे खंबीर नसेल तिथं बड्या बड्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे? अगं, समाज, समाजाचे नियम, लोकांच्या नजरा ह्या शब्दांचा अवडंबर आपण माजवतो खरं, पण शेवटी समाज कुणाचा आहे? तुमचा आमचाच ना. समाजाचे नियम काही आकाशातून पडलेले नाहीत. वस्तुस्थिती तर ही आहे की आपलीच वृत्ती दुबळी असते, मन भित्र असतं. त्यामुळे अभावितपणे आपण समाजाच्या वक्रदृष्टीची शिकार होऊन बसतो. अनिता, स्त्रियांनी स्वतःला दुबळं म्हणण्याचे, अबला म्हणण्याचे दिवस गेलेत आता. चूल अधिक मूल बरोबर स्त्री हे समीकरण भूतकाळाच्या कोपऱ्यात कचरा होऊन पडलंय. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक क्षेत्रात स्त्रीनं बरोबरीनं आपलं सामर्थ्य सिद्ध केलंय. ह्या युगातही जुन्या दोरीची कास धरून मागं रेंगाळणाऱ्या मुली मला तरी अपेक्षित नाहीत. एक गंमत सांगू? प्रत्येक जण उगाच मनाशी भीती बाळगून असतो. असं केलं तर काय होईल? लोक काय म्हणतील? ह्या प्रश्नांच्या जाळ्यात गुंतून बसतो. वास्तविक पाहता आज प्रत्येकालाच नवे विचार हवे आहेत, नवी मतं, नव्या दिशा हव्या आहेत, नव्या कल्पनांच्या वाटा शोधायच्या आहेत. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी हा प्रश्न आहे. प्रत्येकानंच मी अमुक केलं तर लोक काय म्हणतील असा विचार केला तर मग संपलं. जाऊ दे, हे पुराण मारुतीच्या शेपटासारखं आहे, जितकं लांबवावं तेवढं लांबणारच. सुधा मावशीचे आणि माझे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, म्हणून मला तिच्या पत्रांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. विशेष करून त्यामागची भूमिका मनाला फार लागली. आम्ही प्रत्यक्ष भेटीत, पत्रातून किती फ्री वागतो. पण आता गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद झालेल्या तिच्या पत्रव्यवहारामुळे मी इतका बेचैन आहे की काय सांगू. आईच्या अंगावर असलेलं मूल तिच्यापासून दुरावलं की कसं केविलवाणं होतं, तसं झालंय माझं. तुझ्याही लक्षात आलं असेल, कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला की मी त्या व्यक्तीच्या भावविश्वात रंगून जातो, विरघळून जातो. एवढं मात्र खरं, while emotionally I am involved deeply with my friends, I am always somewhat the other to them and they to me. At the core of our beings, we recognize the basic fact of our individuality and loneliness. Alive and empty in the depths of our mind, we are alone, and everything else, including our friends, just symbols and images. Really, friendship and love are indescribable personal truths. नीता, तू देखील रागावणार नाहीस ना कधी अशी? बघ हं, कुणाचाही स्नेह जुळला की मग धागे गुंतत जातात. हेच धागे मधून तुटले तर त्या तुटलेल्या धाग्यांमुळे होणाऱ्या वेदना असह्य असतात. तू तर मधूनच तोडणार नाहीस ना आपली मैत्री? की तुझ्या आयुष्यात कुणी अधिक आवडीचं, अधिकाराचं माणूस आलं की त्या प्रेमाच्या धुंदीत जाशील विसरून अजयला? छे, नीता असं करणार नाही, होय ना? ए वेडे, मी हे गमतीनं लिहिलंय हं, नाहीतर फुगवशील आपले आधीच वर आलेले गाल. सध्या इन्स्टिट्यूटमध्ये स्प्रिंग फेस्टिवलची धमाल सुरू आहे. हा वसंत महोत्सव इथे 8-10 दिवस चालतो.
IITची प्रत्येक गोष्टच आगळी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. या सोहळ्याचंही तसंच. आपल्याकडे सोशल गॅदरिंग म्हटलं की गोंधळच फार. ते 4-5 दिवस कॉलेज, अभ्यास सारं बंद असतं. इथं तसं नाही. त्या दिवसातही कॉलेजचे पिरियड्स नियमित होतात. सारे कार्यक्रम डिनरनंतर रात्री होतात. ईस्टर्न ऑर्केस्ट्रा, वेस्टर्न ऑर्केस्ट्रा, ग्रुप सॉंग्स, रवींद्र संगीत म्हणजे शास्त्रोक्त संगीत, इंग्लिश, हिंदी, बंगाली नाट्य, वादविवाद अशा विविध क्षेत्रात प्रत्येक हॉस्टेलमध्ये स्पर्धा होतात. हॉस्टेलला इथे हॉल असं म्हणतात, जसं आमचा राधाकृष्णन हॉल. आसपासची काही कॉलेजेस देखील यात सहभागी होतात. ह्यावेळेस वादविवादाचा विषय फार छान होता. स्केप्टिसिझम इज मोर व्हॅल्युएबल टू सोसायटी दॅन फेथ. दोन्ही बाजू फार छान रंगल्या. प्राईज नेलं कलकत्त्याच्या लॉरेटा वुमन्स कॉलेजनं. क्विज आणि ड्रामा ह्या क्षेत्रातही गर्ल्स कॉलेजची टीम गाजली. संगीताच्या क्षेत्रातही इंटर हॉल स्पर्धा केवळ श्रवणीयच नव्हे तर प्रेक्षणीय देखील असतात. प्रत्येक हॉलला एका ठराविक वेळेची मर्यादा असते. या अवधीत स्वतःच्या कार्यक्रमाला अनुरूप रंगमंचाची सजावट, प्रकाशयोजना, ध्वनी संयोजन सगळं काही हॉलने स्वतः करायचं असतं. आपल्या कार्यक्रमाला साजेसा असा बॅकड्रॉप लावण्याची प्रथा आहे. मॉडर्न आर्टची झलक दाखवणारा प्रत्येक हॉलचा बॅकड्रॉप म्हणजे कार्यक्रमाचं खास आकर्षण असतं. संगीत, मग ते देशी असो की विदेशी, मुलं सारख्याच कौशल्यानं स्वतःची कला प्रदर्शित करतात. ह्या दिवसात रात्र रात्र जागून प्रॅक्टिस सुरू असते. साऱ्या कॅम्पमध्ये चैतन्याचं वातावरण खेळायला लागलेलं असतं. ह्यावेळचं सर्व स्पर्धात मिळून जनरल फर्स्ट प्राईज राधाकृष्णन हॉलने अर्थात आमच्या हॉलने पटकावलं. आता थर्ड टर्मच्या परीक्षेची तयारी सुरू करायला हवी. समोरची पुस्तकं माझी वाट बघतायत तेव्हा तुला इथेच कटवतो. पत्रातून तू आपल्या एका रूममेटचा, मैत्रिणीचा उल्लेख केलायस, पण तिचं नाव लिहायला विसरलीस. मला वाटलं तू खोलीत स्वतंत्रपणे एकटीच राहतेस. वा रे, भीती वाटली म्हणजे मग? बाय द वे, ह्या मैत्रिणीला माझा सप्रेम नमस्कार कळव. अच्छा, पुन्हा भेटूया. पत्र 4 संपलं. धन्यवाद. पत्रांजली, पत्र 5. तुझं पत्र अगदी ताबडतोब येतं, पण माझ्या पत्राला त्या तुलनेत उशीर होत असल्यामुळे तू नक्कीच रागावत असशील. खरंच रागावतेस का? ह्यावेळचं तुझं पत्र येऊन 8-10 दिवस झाले असतील, पण ह्यावेळेस कारणही तसंच घडलं म्हणा. गेल्या शनिवार रविवारला जोडून 2 दिवसांच्या सुट्ट्या आल्यात, म्हणून आम्ही 1-2 मित्रांनी मिळून कलकत्त्याला जाण्याचा विचार केला. माझ्या या कॅल ट्रिपमुळे कलकत्त्याचं शॉर्ट फॉर्म IITची मुलं कॅल असं करतात. तर माझ्या या कॅल ट्रिपमुळे पत्राला उशीर होतोय. कलकत्त्याला बघण्यालायक खूप आहे. इथला हावडा ब्रिज तर प्रसिद्धच आहे. स्टेशनवरून बाहेर पडताच ह्या ह्यूज स्ट्रक्चरचं दर्शन होतं. हा पूल गंगा नदीवर आहे. गंगा नदीला इकडचे लोक हुगली असं म्हणतात. कलकत्त्याचं बिर्ला प्लॅनेटोरियम म्हणजे तर विज्ञानाच्या क्षेत्रातला चमत्कारच म्हटला पाहिजे. अगदी भर दिवसा नीलाकाशातील ग्रहताऱ्यांचं दर्शन ह्या उपकरणाद्वारे घडविण्यात येतं. विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रातील अद्भुत चमत्कार म्हणण्यायोग्य हे उपकरण आशियात दुसरं आहे. इथलं इंडियन म्युझियम देखील फार भव्य आहे. आरामात बघतो म्हटलं तर 5-6 तासांपेक्षाही अधिक वेळ लागेल. व्हिक्टोरिया मेमोरियल देखील प्रेक्षणीय वाटलं. कलकत्त्याला फॅशन बऱ्याच प्रमाणात आढळली. मिनी, स्लॅक्स, लुंगी, मॅक्सी हे तर तरुण मुलींमध्ये कॉमनच झालंय. इथल्या स्त्रियांमध्ये स्लीवलेसचं प्रमाण इतर ठिकाणांपेक्षा अधिक असावं असं वाटतं. कदाचित स्लीवलेस करता आवश्यक असणारी साधारण गोरी, नितळ आणि गोल त्वचा बंगाली स्त्रियांना लाभली आहे म्हणूनही असेल. कलकत्त्याहून परतल्यावर पुन्हा इथलं डेली रुटीन सुरू झालंय. ह्या महिन्यात आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये रिजनल फिल्म फेस्टिवल आहे. भारतातल्या काही प्रादेशिक भाषातले उत्कृष्ट चित्रपट बघायला मिळतील अशी आशा आहे. इन्स्टिट्यूटचं थिएटर चांगलं आलिशान आहे. नेताजी ऑडिटोरियम हे त्याचं नाव. इथल्या नामकरणात एक वैशिष्ट्य आहे. बहुतेक थोर पुरुषांच्या आठवणी ह्या नावांनी जागवल्या आहेत. वेगवेगळ्या हॉस्टेल्सना म्हणजे हॉल्सना नेहरू हॉल, पटेल हॉल, राधाकृष्णन हॉल, गोखले हॉल अशी थोरा मोठ्यांची नावं आहेत. मुलींच्या हॉस्टेलचं नाव सरोजिनी नायडू हॉल. रेस्ट हाऊसचं नाव विश्वेश्वरय्या निवास. हॉस्पिटलचं नाव BC रॉय हॉस्पिटल. एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतं.
महात्मा गांधींचं नाव कुठंच नाही. वंगभूमीला त्यांच्या नावाचं सोवळं का असावं कळत नाही. कदाचित जहाल वंग क्रांतिवाद्यांच्या या मातीत शांती अहिंसेचं रोप रुजत नसेल, अंकुरत नसेल. बर, तुझा अभ्यास कसा काय चाललाय? तुझ्या रूममेटला, त्या अलकनंदाला अभ्यासाचा कंटाळा आला म्हणतेस? तिला आत्तापासून बोहल्याचे सनई चौघड्याचे डोहाळे लागलेत की काय? पण सध्या डोकं भलतीकडे नाही जाऊ द्यायचं. अभ्यास करा जरा मन लावून. हेच तर दिवस आहेत कष्टाचे, झिजायचे, काहीतरी कमवायचे. मग हवी तितकी मजा उपभोगायचीच आहे. भविष्यातलं सुख हे वर्तमानाच्या प्रयत्नांवर उभं असतं, हे विसरू नकोस. तुम्ही उत्तम श्रेणीत पास व्हायला हवं. फर्स्ट क्लास तर आमच्या नशिबातच नाही वगैरे चालणार नाही. आपण आपला उणेपणा उगाच नशिबावर लादतो. दैव नावाची काहीतरी चीज आहे हे खरं, पण ते म्हणजे सबकुछ नाही. प्रयत्नांचं महत्त्व नाकारता यायचं नाही. देव, दैव आणि प्रयत्न ह्या 3 शक्तीवरील निष्ठेतूनच, श्रद्धेतूनच आपण काहीतरी साध्य करू शकतो. माझी जीवाभावाची मैत्रीण वरच्या श्रेणीत उत्तीर्ण व्हायला हवी, सर्व क्षेत्रात चमकायला हवी, आकाशातल्या लखलखत्या विजेसारखी. कळलं का? तुम्हाला दोघींनाही म्हणतोय मी. मला फक्त हुशार मैत्रिणीच आवडतात. तुझ्या मैत्रिणीचं अलकनंदा हे नाव मला खूप आवडलं. हे एखाद्या राजकुमारीचं नाव वाटतं. साधारण मोठी नावं ना उच्चारायला अवघड असतात, पण ह्या नावात एक प्रकारचा मंजूळ नाद आहे. ह्या नावाचा तू केलेला अंदा हा शॉर्ट फॉर्म तर मला तुझ्या रसिकतेचं आणि कल्पकतेचंच द्योतक वाटलं. एकदम न्यू आयडिया. मला आवडली ही कल्पना. कारण अलकनंदाचं कुणी अलका करेल तर कुणी नंदा, पण तू छान शोध लावलास. आपणही तिला अंदाच म्हणणार. तुझ्या ह्या जिव्हाळ्याच्या मैत्रिणीला माझा सप्रेम नमस्कार कळव. माझी पत्र तिलाही खूप आवडतात हे वाचून समाधान वाटलं. बकअप मेरे यार. हे पेनला उद्देशून म्हणतोय. हां, पुन्हा भेटूच. आता थांबतो. पत्र 5 संपलं. धन्यवाद. पत्रांजली. पत्र 6. हे ग काय नीता, किती रागावली आहेस पत्रातून? मी ह्यापूर्वीचं पत्र किती मोठं लिहिलं होतं. ते तुला उशिरा मिळालं असेल, त्याला मी काय करू? मला वाटतं पत्राची चुकामुक झाली असावी. वैतागाच्या भरात रागावून तू मला पत्र लिहिलंस आणि त्यानंतर तुला माझं पत्र मिळालं असेल. झालंय ना असंच? ते पत्र वाचल्यावर तुला पश्चात्तापही झाला असेल माझ्यावर असं विनाकारण रागावल्याचा. एक बाकी खरं, तू माझ्यावर अधिकारानं रागावून घेतलंस, गट्टीफू करण्याची धमकी दिलीस, हे सारं आपल्याला आवडलं. हं, कुणाकुणाचा राग देखील सुखद असतो तो असा. आणि हे काय वेड्यासारखं म्हणे रोज रोज तुझ्या पत्राची वाट पाहून कंटाळले, आज तर रडूच आलं बघ, अभ्यासात देखील लक्ष लागेना, किती छळतोस रे. नीतू, माझ्या पत्राकरता तू इतकी उत्सुकली असतेस, माझ्या आठवणीत इतकी बेचैन होतेस, हे वाचून मला देखील भारावल्यासारखं झालं. अनित, असं रडत बिडत जाऊ नकोस गड्या. माझ्या कल्पनेतली तुझी मूर्ती एकदम हसरी आहे. ह्या माझ्या मानसचित्रातल्या चेहऱ्यावर अश्रूंची कल्पनाच करता येत नाही मला. वाटतं ही मुलगी नेहमी हसत खिदळत असली पाहिजे, वृत्तीनं सदैव आनंदी समाधानी असली पाहिजे. तुमचं कॉलेज खो खो आणि टेबल टेनिसमध्ये सेमीफायनलपर्यंत जाऊन पोचलं, याबद्दल कॉलेजची कॅप्टन या नात्यानं तुझं हार्दिक अभिनंदन. खूप खूप कौतुक वाटलं वाचून. खेळाच्या मैदानावरील तुझी बिजलीसारखी चपळ छबी बघण्याची उत्सुकता देखील जागली मनात. एक उत्तम खेळाडू मुलगी, कॉलेजला जय देणारी कॅप्टन माझी मैत्रीण आहे याचा अभिमान वाटतो मला. आगे बढो मेरे यार. आय विश यू ऑल माय लक. हिंदीतील सुप्रसिद्ध साहित्यिक अज्ञेय यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी शेखर नुकतीच वाचून संपवली. केवळ मनोरंजनासाठी म्हणून कुणी हे पुस्तक वाचायला घेतलं तर कदाचित त्याला निराश व्हावं लागेल. परंतु जीवनाचा गांभीर्यानं खोलवर विचार करणाऱ्याला, फिलॉसॉफिकल, सायकॉलॉजिकल दृष्टिकोनातून चिंतन करणाऱ्याला हे पुस्तक अभ्यासनीय वाटेल. हे पुस्तक वाचून विसरता येत नाही. त्यातल्या विचारात मन गुंतून राहतं. तुझ्या हाती लागलं तर अवश्य वाच हे पुस्तक. इथं मराठी वाचायला मिळत नाही. काही साहित्यप्रेमी हिंदी मित्रांकडून मिळणाऱ्या हिंदी पुस्तकांवरच मी वाचनाची हौस भागवतोय सध्या. गेल्या रविवारी आमच्या हॉलमध्ये टीचर्स डे म्हणजे शिक्षक दिन साजरा झाला.
3 ते 12 वर्ष वयाच्या कॅम्पसमधल्या लहान मुलांकरता सकाळी चित्रस्पर्धा होती. हॉलच्या मोठ्या कॉमन रूममध्ये बसलेली ती छोटी मुलं खरंच बघण्यालायक होती. त्यांच्या बाजूला ठेवलेली ग्लुकोजची बिस्किटं खात, निरनिराळ्या रंगात ब्रश बुडवीत, कागदावर रेघोट्या ओढण्यात रंगलेले ते इटुकलं पिटुकलं विश्व किती मनोहर होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्या इवल्याशच्या डोळ्यातली चमक एकटक बघावीशी वाटत होती. आम्ही मोठी माणसं अधूनमधून फिरत त्यांचं कौतुक करत होतो. कॅमेऱ्यात त्यांच्या भावमुद्रांना टिपत होतो. त्यांच्याबरोबर आलेल्या आईवडिलांच्या अंगावर हे लाड कौतुक बघून मुठभर मांस चढत होतं. एक 3-4 वर्षाची टपोऱ्या डोळ्यांची देखणी मुलगी तर कुणाकडेही बघून वाटेल त्या रंगात वाटेल तसा ब्रश बुडवून वाटेल त्या प्रकारे कागदावर फिरवत होती. पण शेवटी कागदावर रंगीबेरंगी रेषांची अशी काही फिगर तयार झाली की मॉडर्न आर्टच्या नावाखाली त्या छोकरीनंच पहिलं बक्षीस पटकावलं. नंतर संगीत खुर्ची हा मनोरंजक खेळ आणि चहा फराळाचा कार्यक्रम झाला. IITतल्या मुलांच्या कल्पकतेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आता ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन बघ किती उद्दिष्टपूर्ण आहे. इथं आपल्या घरादारापासून, आई वडील, बहीण भावंडांपासून दूर असलेली हॉस्टेलची मुलं त्या दिवशी छोट्या मुलामुलींबरोबर, त्यांच्या आईवडिलांबरोबर बोलताना, हसता खिदळताना अगदी जणू आपल्या घरीच जाऊन पोचली होती. कुणी एखाद्या मुलाला चॉकलेट द्यावं, कुणी एखाद्याचा गालगुच्चा घ्यावा, कुणी त्यांच्या हातातल्या ब्रशानं आपल्या चेहरा देखील रंगवून घ्यावा. असल्या कार्यक्रमात काहीतरी वेगळेपण जाणवतं, उद्देश जाणवतो. IITच्या मुलांचं सारच भव्य दिव्य असतं, कारण प्रारंभी सिलेक्शन करताना दुधावरची सायच घेतली जाते. हे असले कल्पकतापूर्ण छान छान कार्यक्रम करण्याची बुद्धी बंद, संप, मोर्चे, जाळपोळ ह्या गोंधळात रमलेल्या, मुलींवर लाईनी मारण्यात रंगलेल्या सगळ्याच कॉलेज युवकांना येईल तो सुदिन. सध्या मेसमध्ये कामगार वर्गात संपाचे वारे वाहत आहेत. मेसच्या कारभारात बराच सावळा गोंधळ होतो. ह्याचे परिणाम बिलावर होतात. बिल वाढलं की साहजिकच विद्यार्थी चिडतात. तरी बरं, इथे वर्कर्स लोकांची विद्यार्थी बरेच सहानुभूतीने वागतात. पण हात दिला की मनगट पकडण्याची, हळूहळू पाय पसरवण्याची वृत्तीच हा असंतोष पेटवते. संप झाला तर मेस बंद होईल. कदाचित कॉलेजला सुट्ट्या घोषित होतील. मेस वर्कर्स ऐन परीक्षेच्या वेळीच आपलं संपाचं डोकं वर काढतील अशी शंका आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या की खूपच बोर होईल. बघायचं काय होतंय ते. अरे हो, ह्या पत्रातून तू माझा फोटो मागवलायस नाही का? अगं, माझा कशाला गैरसमज होईल फोटो मागितलास म्हणून. मला उगाच आडवाटेला जाण्याची, वाकड्यात शिरण्याची सवय नाही. आपण परस्परांवर इतका स्नेह करतो तेव्हा प्रत्यक्ष भेट नाही तर एकमेकांचा फोटो तरी बघावासा वाटणं स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. एनिवे, सध्या तरी माझ्यापाशी माझ्या फोटोची प्रत नाही. एकतर मला फोटो काढण्याची फारशी हौस नाही. कुठे एखाद्या फॉर्मवर चिकटवायला लागला तर तेव्हाच मी काढतो. तेव्हा सध्या तुला निराश करावं लागणार आहे. फोटो काढला की पाठवीनच. पण तोपर्यंत तुझा फोटो पाठव ना, की फक्त माझाच फोटो मागवून एकतर्फी व्यवहार करणार? ते नाही चालायचं. तुझ्याजवळ तर असेलच तुझा फोटो. पुढच्या लिफाफ्यात यायला हवा. हां, माझ्यावर अल्पावधीत इतका जीव लावणारी ही छोकरी आहे तरी कशी हे बघू दे. आपल्या अगाध स्नेहानं मला चिंब चिंब भिजवणाऱ्या माझ्या जिव्हाळ्याच्या मैत्रिणीच्या प्रतीक्षेत इथेच थांबतो. पत्र 6 संपलं. धन्यवाद. पत्रांजली. पत्र 7. तुझ्या पत्राचं पाकिट फोडून आतले कागद बाहेर काढतानाच काहीतरी निसटलं, टेबलावर पडलं. आणि हातातल्या पत्राऐवजी मी त्या टेबलावर काहीतरीच कडे बघत राहिलो. कितीतरी वेळ एकटक. इतक्या तत्परतेनं फोटो पाठवशील असं वाटलं नव्हतं. पण खरंच अशा अनपेक्षित धक्क्यानं देखील वेगळाच आनंद होतो. आपल्यावर जीवापाड स्नेह करणारी मैत्रीण फोटोच्या रूपानं का होईना बघून मन अननुभूत आनंदानं सुखावलं. काय ग, स्वतःच्या चेहऱ्याला स्वतःच नावं ठेवतेस? म्हणे माझा चेहरा फोटो लायक नाही, मी दिसायला सुंदर नाही, 4 चौघींसारखी. फोटो बघून तू म्हणशील ही तर जगदंबाच आहे. काय वेडे, तुझं सौंदर्य बघायला फोटो मागितला असं वाटलं की काय तुला? माझी सौंदर्याची कल्पना वेगळी आहे. सूरत पे मरने वालों में हम नहीं, तुम खूबसूरत ना हो गम नहीं. सूरत पे मरने वालों में हम नहीं, तुम खूबसूरत ना हो गम नहीं.
दिल में जलाना जानती हो क्षमा प्यार की, दिल में जलाना जानती हो क्षमा प्यार की, हमारे लिए यह भी कुछ कम नहीं. खैर, पत्र लिहिताना तुझ्याशी प्रत्यक्ष गप्पा मारता याव्यात म्हणून हवा होता फोटो. तेही तू माझा मागितलास म्हणून. माझ्या फोटोची तू वाट बघत असशील. खरं का? पण अजून तरी स्टुडिओत जाण्याचा मुहूर्त लागला नाही. फोटो काढला की पाठवीनच. तू वाट बघण्याची तयारी ठेव. इंतजार का फल मीठा होता है असं म्हणतात. आत्तापर्यंत केवळ कल्पनेनं तुझं चित्र डोळ्यांपुढं उभं करून त्या चित्राशी गप्पा मारीत मी पत्र लिहित असे. पण आता बिलीव्ह इट ऑर नॉट, एका छोट्या प्लॅस्टिकच्या कव्हरचं घुंगट घेतलेला तुझा फोटो समोर ठेवून हे पत्र लिहितोय. नीता, आपल्या मराठीतली रांगोळी घालताना पाहून, रांगोळी घातलेली पाहून ह्या प्रसिद्ध कविता तुझ्या वाचनात आल्या असतील. तशीच मी देखील कविता केली आहे. अनिताचा फोटो पाहून. अरे रे, हातचा कागद काय हिसकतेस? तुला दाखवणार आहे मी. कशी ग तू? थोडा देखील धीर धरवत नाही तुला. नीतावर कविता म्हटलं की लागली माझ्याशी झोंबाझोंबी करायला. घे, ही ती कविता. जादूच्या नगरीत एक वसते, नीता परी साजरी. शब्दांचे बहुरंग रेखुनी मनी, येते सदा हासरी. पत्रांची नगरी तिची बहुरूपी, रागातला मूडही. भासे गोड कधी चुकून रुसता, घेई परी सूडही. चित्रे रेखियली मनीन गणती, मी कल्पनांची किती. धागे गुंफून रेशमी विणतसे, ती भावनांची प्रीती. होती उत्सुकता अनावर मनी, नीता असावी कशी. फोटो उत्तरतो तिचा हसुनिया, नीता तुझी ही अशी. माझी आवड एक भांग तिरपा, केशी तिच्या शोभतो. साधे रूप कुठे मुळी न नखरा, फोटो जणू बोलतो. नंदादीपच दोन लोचन तिचे, प्रीती सदा वर्षती. ओठांच्या मिटल्या कळ्या फुलविती, प्राजक्त पुष्पे किती. कसा वाटला अभिप्राय? तुझा चेहराच सांगतोय म्हणा. काय म्हणालीस? मी इथं एमटेकचा अभ्यास करतो की कविता खरडतो? प्रश्न चांगला आहे. अनेक जण मला म्हणतात, अजय तुझी लाईन चुकली, इतकं चांगलं लिहितोस, कशाला मरायला त्या इंजिनिअरिंगच्या किचकट लाईनला गेलास. मी मात्र लाईनीचं भवितव्य भविष्यावरच सोपवलं आहे. उगाच आपल्या डोक्याला ताप नको. खो खोची फायनल देखील तुम्ही जिंकली म्हणतेस. अभिनंदन अभिनंदन. तुला तर कॅप्टन म्हणून उचलून नाचवलंच असेल डोक्यावर मुलींनी. ते हिप हिप हुर्रे, ते टाळ्यांचे गजर, ते मनाला चिंब करणारं कौतुक, तो अभिनंदनाचा वर्षाव. खरंच तू भाग्यवान आहेस. एक उत्कृष्ट खेळाडू माझी मैत्रीण आहे ह्याचा अभिमान वाटतो मला. 3-4 दिवसांपूर्वी आमच्या हॉस्टेल समोरच्याच हॉलमध्ये एक विचित्र रहस्यमय घटना घडली. त्या हॉलच्या 2-3 मुलांना एक दिवस पत्र आलीत की तुम्ही अमुक एक खोली उघडून पहा, यू विल फाइंड समथिंग इंटरेस्टिंग. मुलं त्या खोलीजवळ जाऊन बघतात, तो बंद दरवाजाच्या बाहेर रक्ताचे ओघळ देखील दिसलेत. मग वॉर्डनच्या उपस्थितीत ती रूम उघडण्यात आली आणि बघतात तो काय, एक मुलगा कॉट खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. चेहरा इतका विद्रूप झाला होता की तो ओळखणं देखील कठीण होतं म्हणे. असं सांगतात. प्रत्यक्ष जाऊन बघण्याची माझी स्वतःची काही हिंमत झाली नाही. ह्या रूममध्ये राहायचा एक सुब्रमण्यम नावाचा मुलगा. आता पत्र सुब्रमण्यमने पाठवलीत की आणखीन कुणी, हा खून आहे की आत्महत्या हे कळायला मार्ग नाहीये. तो सुब्रमण्यमच असावा असं म्हणतात. त्याच्या अंगावरच्या कपड्यांवरून तो सुब्रमण्यमच असल्याचं हॉलच्या धोब्यानं आणि 1-2 मुलांनी ओळखलं. त्याचे शेजारी मित्र म्हणतात की सुब्रमण्यमकडे कलकत्त्याचा कुणी बंगाली तरुण येत असे आणि तो नक्षलवादी होता. सुब्रमण्यम देखील त्या गटात असल्याचं बोललं जातं. कुणी म्हणतात की त्याच्याकडे येणाऱ्या बंगाली मित्राच्या बहिणीचे आणि सुब्रमण्यमचे प्रेमसंबंध होते. सुब्रमण्यम कलकत्त्याचाच आहे. हे त्या बंगाली कुटुंबाला पसंत नव्हतं म्हणून बंगाली तरुणानेच खून केला असावा अशी वाच्यता आहे. केस पोलिसांच्या ताब्यात गेली आहे. खरं खोटं तो वर गेलेला सुब्रमण्यमच जाणे. या घटनेमुळे साऱ्या कॅम्पसमध्येच एक प्रकारचं गंभीर वातावरण पसरलं होतं.
त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बंगाल बंद होता, त्यामुळे गांभीर्य अधिकच गडद झालं. मूड जमवायला म्हणून परवा आम्ही 8-10 जण मिळून गावात सफर चित्रपट बघावायला गेलो, तर तिथंही पडद्यावर कॅन्सरच्या रोगाचं सावट पसरलेली मृत्यूचीच काळी छाया दिसली. पिक्चरनंतर थिएटर बाहेर निघतो तो आकाश फाटलेलं, मुसळधार पाऊस, तो थांबण्याची काही लक्षणं दिसेनात. तेव्हा अक्षरशः कोसळत्या जलधारांचा मार खात हॉस्टेलवर आलो. त्या दिवशी सुमारे 8 तास अव्याहत पाऊस कोसळत होता, वेड लागल्यासारखा. रूममध्ये पाऊल बुडेल इतकं पाणी साचलं होतं. साराच सीन बघण्यालायक होता. त्या रात्री मग एका रूमवर जमून आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारल्यात. अशा उत्तर रात्रीपर्यंत कॉलेजच्या तरुणांची रंगलेली मैफल, त्याची कल्पनाच न केलेली बरी. नॉनव्हेज जोक्सला अक्षरशः ऊत येतो अशा वेळेस. हॉस्टेलचं हे असलं जीवन देखील त्या तेवढ्या क्षणांपुरतं एन्जॉयबल वाटतं खरं. मुलं आपापसात वाटेल ते बोलतात. तुम्ही मुली हॉस्टेलमध्ये एकमेकीत किती फ्री असता, तुमचे गाण्यांचे विषय कोणत्या स्तरांपर्यंत पोचतात याची मला कल्पना नाही. परंतु उमलत्या वयातले काही अनुभव, काही मोह, निदान अशा रंगेल चर्चेचे मोह तुम्हाला मुलींनाही आवरत नसतील असं वाटतं. माझ्या पत्रांच्या शैलीवरून, हस्ताक्षरावरून तुझ्या मैत्रिणीनं अंदाजानं तुझा हा मित्र चांगलाच रोमॅन्टिक असला पाहिजे असा शेरा मारला म्हणतेस. अंदाचा इतर क्षेत्रातला अभ्यास चांगलाच जोरदार आहे म्हणायचा. तिच्या म्हणण्यातलं तथ्य मला एकदम नाकारता येणार नाही. माझी मनोवृत्ती, फक्त मनोवृत्तीच बरं का, थोडीफार रोमॅन्टिक आहे. प्रत्येक संवेदनक्षम भावप्रवण व्यक्तीची वृत्ती तशीच असते बहुधा. ह्या वृत्तीतूनच रसिकतेचे भाव अंकुरतात, सौंदर्यदृष्टी विकसते, फुलते. रोमॅन्टिक शब्दाभोवती शारीरिक विकृतीचा सेक्सशी संबंध जोडण्याची लोकांची गैरप्रवृत्ती असते. रोमॅन्टिसिझम या शब्दाचा अर्थ सौंदर्यशास्त्राशी संबंधित आहे. मनाची रोमॅन्टिक वृत्ती खऱ्या अर्थानं सौंदर्य वृत्ती आणि शारीरिक विकृती यांचा काही एक संबंध नाही. जीवन हसत खेळत जगायचं असेल तर मनाच्या वृत्ती स्वतःहून प्रफुल्लित हव्यात, तेव्हाच इतरांना फुलवण्याची क्षमता त्यात असेल नाही का. सुगंधानं मोहरलेल्या अन बहुरंगानं सजलेल्या फुलांकडे बघूनच आपलं मन प्रसन्न होतं. आपला हा जन्म हसण्यासाठी आहे, इतरांना हसवण्यासाठी आहे. जीवन म्हणजे थोडक्यात सुखाचा शोध. त्या क्षितिजाकडे जाणाऱ्या पाऊलवाटा आजूबाजूच्या सौंदर्याचा शोध घेतच चालायला हव्यात. माझ्या लेखनाविषयी कसलाही गैरसमज करण्यापूर्वी थोडा या भूमिकेतून विचार करीत जा. कारण आपल्या बाबतीत तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांना फुलवण्यासाठी पत्र हे माध्यम आहे. लक्षात ठेव की मी फक्त मनोवृत्तीनंच रोमॅन्टिक आहे. शारीरिक विकृतीचं बिभत्स ओंगळ रूप मलाही मान्य नाही. मला विश्वास वाटतो परफेक्ट म्युच्युअल अंडरस्टँडिंगच्या पायावर उभी असलेली आपली मैत्री उदात्त भावनांचा गगनचुंबी मनोरा उभारल्याशिवाय राहणार नाही. तू माझी बर्थ डेट विचारली आहेस. अगदी वेळेवरच जाग आली म्हणायची तुला. तू कळवलेली तुझी बर्थ डेट मात्र निसटली माझ्या हातून. ह्या महिन्याच्या 28 तारखेला माझ्या आयुष्याची 22 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 3च वर्षांनी आयुष्याचं पावशतक संपेल. खरंच दिवस अगदी शर्यतीतल्या घोड्यासारखे धावतात नाही. आयुष्य कधी कधी किती लहान वाटतं. एखादा प्रवास अगदी नकळत पटकन संपतो. भरभर मागे जाणाऱ्या स्टेशनांकडे भानही राहत नाही आपलं. अचानक गाडी थांबते. आपल्याला घ्यायला आलेल्या परिचित चेहऱ्यांकडे बघून तोंडातून आश्चर्याचा उद्गार निघतो. अरेच्चा, आपलं गाव आलं देखील इतक्या लवकर. अशीच दिवसा रात्रीची स्टेशनं मागे पडतील, काळाची आगगाडी वेगानं धावत राहील आणि अचानक अकल्पितपणे एक दिवस मनाला समाधानानं तृप्त करणारा शेवट. त्या क्षणी माझ्या ध्यानी मनी कणाकणातून माझ्या आवडत्या गाण्याचा एकच सूर घुमत राहील. त्या मुलायम स्वरांच्या जलधारात अंग अंग चिंब भिजून जाईल. मला हवेसे वाटणारे ते शब्द, माझं आवडतं गीत, माझे जिव्हाळ्याचे स्वर. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया, अलविदा अलविदा अलविदा. पत्र 7 संपलं. धन्यवाद. पत्रांजली. पत्र 8. काल तुझ्या पत्राबरोबरच सुधा मावशीचं देखील पत्र आलं. तिच्या पत्राची विशेष उत्सुकता असल्यामुळं तिचं पाकीट आधी फोडलं. हो, खरं ते लिहितो.
उगाच तुझं पाकीट आधी फोडलं वगैरे खोटी बतावणी आपल्याला नाही आवडत. सुधा मावशी केवळ इतरांच्या म्हणण्यासाठी माझ्याविषयी गैरसमज करून पत्रव्यवहार टाळेल असं मला वाटलं नव्हतं. तिचा मनमोकळा स्वभाव, तिची धाडसी मनोवृत्ती बघून तिच्याकडून माझ्या वेगळ्याच अपेक्षा होत्या. खंबीर मनाची अन उसळत्या रक्ताची एक जिव्हाळ्याची मैत्रीण म्हणूनच मी तिच्याशी वागत होतो. पत्राला विलंब झाल्याचं तिनं दिलेलं स्पष्टीकरण अपेक्षित असंच होतं. त्यामुळं फारसं आश्चर्य वाटलं नाही. ह्या दुनियेला आणि त्यातल्या काळ्या मनोवृत्तीच्या लोकांना मी चांगला ओळखून आहे. ज्याला त्याला स्वतःच्या बोटावर नाचवतात हे लोक, आणि स्वतःचा काही बेस नसणारे नाचतात देखील कठपुतलीसारखे. सुधा मावशी लिहिते, समाजाच्या बेड्या जोपर्यंत पायात आहेत तोपर्यंत हे असं चालायचंच. त्या बेड्या काढायच्या कुणी हा प्रश्न आहे. तूच सांग अनिता, आपण कशा करता आहोत? तरुण रक्त कशाला म्हणायचं? उमलत्या पिढीपुढं नव्या दिशा असतात त्या काय पुन्हा पुन्हा मागं वळून बघण्याकरता? तरुण मनच अशी दुबळ्या मनोवृत्तीनं वागली तर मग संपलंच सगळं. सुधा मावशी माझी सख्खी मावशी असून देखील आमच्या पत्रव्यवहाराचा, मोकळेपणाचा तिच्या घरच्यांनीच गैरअर्थ घ्यावा ह्याला मोठ्या मंडळींचा शहाणपणा म्हणावा का? खरंच कधी कधी वाटतं काही माणसं फक्त वयानं मोठी होतात आणि विचारानं लहानाहून लहान होतात. जाऊ दे, काल काही आज सारखा नसतो, उद्या आजच्यापेक्षा भिन्न असतो. नव्हे असायला हवा. चालायचंच. सुधा मावशीनं गेल्या 2-3 महिन्यात थांबवलेला पत्रव्यवहार पुन्हा पूर्ववत चालू करण्याचं आश्वासन दिलं आहे. मी गेल्या पत्रातून तिची जरा कान उघडणी केली होती, त्याचा हा परिणाम दिसतो. तशी सुधा मावशी खूप खूप चांगली आहे. पण कुठंतरी, केव्हा तरी, कधीतरी प्रत्येकाचाच नाईलाज होतो. इच्छा असूनही अगतिकतेच्या पोटी मनासारखं वागायला माणूस असमर्थ होतो. अहो बाईसाहेब, तुम्हालाही सांगून टाकतो, माझं लिहिणं कधी कुठं गैर वाटलं, मनाला खटकलं तर तसं स्पष्ट लिहून कळवायचं. कारण मी मनातलं सारं काही कसलाही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे लिहितो. लपंडाव खेळायची, अंधारात धडपडायची मला सवय नाही. पटलानं एकही शब्द, रहावे मुळीन स्तब्ध, लढण्यात असावी जिद्द सत्यासाठी, हे आपलं ब्रीद. गेल्याच आठवड्यात इथे रिजनल फिल्म फेस्टिवल साजरी झाली. IIT-मध्ये अशा विविध कार्यक्रमांची चांगलीच मेजवानी असते. ह्या प्रादेशिक चित्रपट महोत्सवात पंजाबी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम इत्यादी प्रादेशिक भाषेचे उत्कृष्ट निवडक चित्रपट बघण्याची संधी मिळाली. ह्याच निमित्ताने सारखे लागोपाठ 7 दिवस रोज वेगवेगळ्या भाषांचे चित्रपट बघण्याचं एक रेकॉर्ड देखील झालं. नानक नाम जहाज है हा पंजाबी चित्रपट बराचसा भावनापूर्ण आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. 2 मित्रांच्या प्रेमाची व त्यापैकी एकाच्या पत्नीच्या कुस्वभावामुळे त्यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाची ही हृदयस्पर्शी कथा. या चित्रपटातील आशा भोसलेची 3-4 भजनं मराठी भावगीतांच्या वळणाची असल्याने गोड वाटली, गुणगुणावीशी वाटली. वेन्नेटाया आदाय हा तामिळ चित्रपट देखील टचिंगच म्हटला पाहिजे. लग्नाच्या दिवशीच पती वारल्याने वधू वेडी होते. तिच्या ट्रीटमेंटसाठी एक तरुण डॉक्टर त्यांच्या घरी यायला लागतो. त्याच्या प्रयत्नांमुळे ती हळूहळू सुधारते. डॉक्टरशी तिचा स्नेह जुळतो. पण डॉक्टर आधीच एका तरुणीवर प्रेम करत असतो. त्याचा तिच्याशी विवाहही होतो. ही वेडी मुलगी शहाणी होते, मनाला समजावते आणि डॉक्टरच्या पत्नीचं स्वागत करताना विधवेचं श्वेतवस्त्र म्हणजे वेन्नलाई आडाई नेसून पुढे येते. ही कथा थोडीफार खामोशी या प्रेक्षणीय हिंदी चित्रपटाच्या वळणाची वाटली. नायिकेचा अभिनय देखणा होता. कंकू या गुजराती चित्रपटाची कथा फारच सशक्त होती. चित्रपटाची नायिका वयाने प्रौढ वाटत असली तरी परिस्थितीनुरूप, प्रसंगानुरूप तिचा चेहरा तिचं वय बदलवत होता. तिच्या लाघवी हसण्यातूनच ती बोलत होती. ही स्त्री विवाहानंतर 1 वर्षानं विधवा होते. पतीची खूण तिच्या पोटात असते. ह्या मुलाला मोठं करणं हेच तिचं ध्येय होऊन बसतं. ती शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाताशी धरते, क्वचित प्रसंगी लाचार होते. एका व्यापाऱ्याकडून तिला आर्थिक मदत होत असते. हा सेठ विधूर असतो. दोघेही नको तितके जवळ येतात. ह्या वेळचा नायिकेच्या पडलेल्या वाकड्या तिकड्या पावलाचा हा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटतो. इतका छान दिग्दर्शित केलाय हा प्रसंग. पाप फळाला येतं. आता काय करायचं? शेवटी आसपासची मंडळी एका खालच्या जातीतल्या गरजू माणसाची तिचा विवाह करून देतात.
तिच्या गर्भाला बाप मिळतो. ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केवळ उत्कृष्ट होतं. चेमेने हा मल्याळम चित्रपट एका उत्कृष्ट कादंबरीवर आधारित आहे. ह्या कादंबरीचा भारतातल्या सर्व भाषात आणि काही पाश्चात्य भाषातही अनुवाद झालाय. सागर किनाऱ्यावरील कोळ्यांच्या जीवनाची ही साधी सरळ जिवंत कथा आहे. चित्रीकरणात वास्तवतेवर अधिक भर दिसला. कथा फार आकर्षक नसली तरी मूळ कादंबरीचं निवेदन, लेखनशैली सुरेख असली पाहिजे. रावडी राणी म्हणजे लुटारूंची राणी हा तेलुगू चित्रपट जेम्स बॉन्ड टाईप असल्यामुळं प्रत्येकानंच एन्जॉय करण्यालायक होता. ॲक्शनलाच महत्त्व असल्यामुळं भाषेची अडचण पडली नाही. एका रात्री एका बंगल्यावर आसपासच्या प्रदेशातले डाकू हल्ला करतात. त्या घरातल्या सर्वांचा निर्दयतेने खून करतात. त्यातली एक मुलगी त्यांचा डोळा चुकवून लपून बसते. आपल्या आईवडिलांचा, भावा बहिणींचा निर्दयी छळ, भीषण खून स्वतःच्या डोळ्यांनी बघताना तिच्या बालमनावर हा प्रसंग कोरल्यासारखा होतो. तिच्यातली सूडबुद्धी पेट घेते. ती शूटिंग, बॉक्सिंग, हॉर्स रायडिंग या सर्व क्षेत्रात तरबेज होते आणि नंतर लुटारूंच्या टोळीत जाऊन त्या चारही डाकूंचा बदला घेऊन त्यांना कसं ठार मारते ही धडाडधूम टाईप चित्रपटाची कथा. या चित्रपटातील नायिकेचा तडफदार बिजलीसारखा चपळ अभिनय कोणत्याही जेम्स बॉन्ड टाईप स्टंट हिंदी पिक्चरच्या हिरोवर मात करणारा होता. 7-8 जणांची एकटी झुंज देणारी ही नायिका म्हणजे पडद्यावर तरी दारा सिंगसारख्या पहलवानाला एकीकडे ठेवणारी भासली. दक्षिण भाषीय चित्रपटांचे संवाद समजणं अशक्य असलं तरी कथा मात्र समजली. पंजाबी, गुजराती चित्रपट बरेचसे आकलन झाले. एकूण चित्रपटांचा हा सप्ताह मनोरंजक होता. अन काय ग, माझ्या गेल्या पत्रातल्या शेवटच्या गंभीर सुरामुळे तुला रडायला आलं म्हणतेस? हे वाचून ते सारं आपण उगाच लिहिलं अशी रुखरुख मनाला लागून राहिली. माझं असंच होतं बघ. एकदा पेन कागदाला चिकटलं की भावनेच्या भरात मी वाटेल ते लिहित सुटतो आणि एकदा लिहिलेलं खोडावंसं देखील वाटत नाही. जाने दो, तू घाबरू नकोस. मी इतक्या लवकर मरत नाही. अजून खूप जगायचंय. खूप खूप प्रेम करायचं आहे, करवून घ्यायचं आहे. तू म्हणतेस अजय, तुझा मृत्यू मला कल्पनाच सहन होत नाही. त्यापेक्षा तुझ्या आधी मीच जाते कशी? कमाल आहे तुझी नीता. स्वतःच्या जीवलग मित्राच्या मृत्यूची कल्पना देखील भयंकर असते हे खरं, पण मला वाटतं आपल्यावर प्रेम करणाऱ्या साऱ्या मंडळींच्या आधी आपणच जावं. कारण त्यापैकी एकाचाही अभाव केवढं मोठं शून्य निर्माण करेल आपल्या भावविश्वात. आता तू म्हणतेस पहिली मी. मग हा वाद कसा मिटवायचा? असं करूया का, दोघंही एकदमच जाऊ? टॉप आयडिया आहे ना? पण त्या वरच्या बाप्पानं ऐकायला हवं ना. जाऊ दे, अजून ती दिल्ली खूप दूर आहे. ती दिल्ली दूर असली तरी परीक्षा मात्र जवळ येते आहे. तूही आता अभ्यासाला भिडली असशील ना. मग ह्या गप्पा आता इथंच थांबवूया. पत्र 8 संपलं. धन्यवाद. पत्रांजली पत्र 9. तू अन अलकनंदानं पाठवलेलं बर्थडे ग्रीटिंग मिळालं. आता तुमच्या दोघींच्या विशेषमुळं नक्कीच शतायुषी होईन मी, तेव्हा घाबरू नकोस. अलकनंदाला ग्रीटिंग्सबद्दल थँक्स कळव. गुढीपाडव्याला घरी नागपूरला देखील माझी खूप आठवण झाली असणार. नागपूरहून येणाऱ्या सौ काकूंच्या प्रत्येक पत्रात असतं, घरी काहीही गोडधोड केलं की मोठ्या आईला, आम्हा सर्वांना तुझी फार आठवण येते. खरंच मोठ्या आईचा फार जीव आहे माझ्यावर. लहानपणापासूनच मी तिच्याजवळच राहिलो, वाढलो. रात्री मी अभ्यासाला जागायचो तेव्हा स्वतः उठून चहा करून द्यायची. अमुक वाजता अभ्यासाला उठव म्हटलं की हातात चहाचा कप घेऊन उठवायची. कॉलेज दूर असल्यामुळं सकाळी लवकर निघावं लागे घरून. तेवढ्या घाईनं सारा स्वयंपाक तयार ठेवायची 8:30ला. वयोमानानुसार तिच्याकडनं कष्ट होत नसताना देखील ती खपत होती. माझ्या मोठ्या आईचं आयुष्य असंच गेलं. कष्टाचे गाडे ओढण्यात, खस्ता खाण्यात. झिजणंच तिच्या नशिबात होतं. औषधाला देखील म्हणून सुख लाभलं नाही तिला. उभा जन्म उन्हातच गेला. तिनंच साऱ्यांवर सावली धरली. पण तिच्या पत्रात काय पडलं? फक्त दुःख. फार लंबी कहाणी आमच्या नागपूरच्या घरची. लिहीन कधीतरी. मोठी आई आता थकायला आली आहे. नागपूरच्या पत्रात तिच्या तब्येतीविषयी काही ना काही असतंच. कधी कधी ते वाचताना मनात कालवा कालव होते.
रम्य सूर्यास्ताकडे टक लावून बघत असताना अचानक तो मनोहर लाल प्रकाशाचा गोळा क्षितिजा आड अदृश्य व्हावा आणि आपली समाधी भंगून सूर्यास्ताची एकदम प्रकर्षानं जाणीव व्हावी. तसंच होणार आहे एक दिवस. सध्या तरी दिवसभर तेजाने प्रकाशून माझं जीवन उजळलेल्या, आता पश्चिमेकडे क्षितिजाला टेकलेल्या ह्या सूर्याकडे बघण्यात गुंग झालोय मी. मावळता संधिप्रकाश अधिक काळ टिकावा अशी परमेश्वराला प्रार्थना आहे. अशी एक वेळ यावी जेव्हा या रम्य सूर्यास्ताकडे कृतार्थतेनं बघण्यासाठी माझ्या बाजूला आणखी एक व्यक्ती येईल. तिच्या हातात हात गुंफून ह्या रम्य सूर्यास्ताच्या मावळत्या गुलाबी रंगात विरघळण्यात एक वेगळी धुंदी राहील. ह्या सूर्यबिंबालाही आमच्या जोडीचा हसत हसत निरोप घेण्यात खऱ्या अर्थानं धन्यता वाटेल. माझी भावी पत्नी पाहण्याची, माझा संसार बघण्याची खूप इच्छा आहे मोठ्या आईची. तिची ही इच्छा पूर्ण होवो हीच चित्रगुप्ताला प्रार्थना. अजून तर आपली गाडी रुळावर आलीच नाही. तू 2-3 दिवसांच्या सुट्टीत घरी जाऊन आलीस, आई वडिलांच्या सहवासात धमाल करून आलीस हे वाचून किंचित हेवा वाटला तुझा. माझ्या पत्रांचं आणि माझं तुझ्या घरच्यांनीही कौतुक केलं म्हणतेस. शाब्बास, मीच माझी पाठ थोपटून घेतो. काय गं, तू माझ्या पत्राचं प्रदर्शन वगैरे मांडलेस की काय? आता मी अधिक काही लिहिलं तर म्हणशील त्या पत्रांवर माझे मालकी हक्क आहेत, वाटेल ते करीन. बर बाई, काहीही कर, पण सांभाळून हं. लग्न झाल्यावर तिकडच्या स्वारीला दाखवताना जरा जपून, नाहीतर हा कोण तुझा मित्र म्हणून शंकेचं वादळ उठायचं. बायकोचा लग्नापूर्वीचा मित्र म्हणलं की कुणाही पुरुषाला खटकतच जरा. मी मात्र ह्या बाबतीत आधीच खबरदारी घेणार आहे. लग्नापूर्वीच मुलीला सारं काही सांगणार, माझ्या छंदांविषयी, स्वभावाविषयी, आवडीनिवडींविषयी आणि मैत्रिणींविषयी देखील. ह्या दृष्टिकोनातून मला सेटल्ड मॅरेज तितकंसं पसंत नाही आहे. 10-15 मिनिटाच्या बघण्याच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करून जन्माचे संबंध जोडायचे हे आपल्याला नाही पटत. म्हणून मी इंट्रो मॅरेजचा, परिचय विवाहाचा पुरस्कार करतो. जाऊ दे, सध्या परीक्षा जवळ आली आहे ना, मग उगाचच आडवाटेला नेत नाही तुला. आता तू खूप छान अभ्यास कर. तू आणि अंदा दोघीही जमून भिडा अभ्यासाला. तुझा मित्र किती हुशार आणि तूही अशी, त्यानं तुझ्याशी मैत्री केलीच कशी, ह्या तुझ्या घरच्या मंडळींच्या शंकेला स्वतः उत्तम श्रेणीत पासून उत्तर दे चांगलं, कळलं ना? म्हणावं हम भी कुछ कम नहीं. अगं, प्रयत्न केला की जमतं. माझं हे पत्र तुला परीक्षेच्या आसपासच पोचेल ना, तेव्हा पेपरला जाण्यापूर्वी अजयनं तुझ्या हातावर टाकलेली ही दही साखर समज. माझ्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत. अजय पाठीशी असल्यावर जय जाईल कुठं? पेपर लिहिताना सारचित्त प्रश्नाच्या मूळ अर्थाकडं केंद्रित करणं आवश्यक असतं. प्रश्नात विचारलं आहे ते नीट समजून घेण्यात वर त्यावर विचार करण्यात काही वेळ गेला तर तो वेळेचा अपव्यय होत नाही. कारण घाईघाईतच आपण भलतंच काही लिहून गेलो तर त्याला मूल्य नसतं. प्रश्नाचं मुद्देसूद उत्तर लिहिणं अधिक महत्त्वाचं. प्रश्नाला किती गुण आहेत, उत्तरात परीक्षकाला काय अपेक्षित आहे, आपल्याला त्याविषयी किती माहिती आहे आणि जे माहीत आहे ते आपण अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कसं लिहू शकू ह्यांचा सारासार विचार करून उत्तरं लिहावीत. म्हणजे आपल्याला येत असलेलं आपण उत्तम प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. ठेवशील ना हे सारं ध्यानात? अगं, परीक्षेच्या नावानं कपाळाला आठ्या का पाडतेस? बघली कही की. टेक इट इझी, घाबरू नकोस. तुझा जय तुझ्या पाठीशी आहे ना. विश यू ऑल द बेस्ट. माझ्या परीक्षेलाही आता फक्त 2 आठवडे राहिलेत. 3च महिन्यांच्या या शेवटच्या टर्ममध्ये इतकं कोर्स वर्क आहे की बास. आता मलाही भिडायलाच हवं. तेव्हा तुला सुट्टी. परीक्षेच्या व्यापातून सुटल्यावर भेटूया. पत्र 9 संपले. धन्यवाद. पत्रांजली पत्र 10. आज सकाळपासूनच माझा मूड टॉप लेव्हलवर होता. आता ह्या मागचं रहस्य सांगितलं तर तुला थोडं विचित्रासारखं वाटेल. रेडिओवर माझी आवडती गाणी लागली की तो सारा दिवस त्या स्वरांच्या सुगंधी लाटांवर मी तरंगत राहतो. आज सकाळी ट्रान्झिस्टरवर एका पाठोपाठ एक माझीच गाणी लागलीत म्हणना. ये जिंदगी उसी की है अनारकलीमधलं, महलमधलं आएगा आनेवाला, पहली नजरमधलं दिल जलता है तो जलने दे, परवरिशमधलं आंसू भरी है जीवन की राहे, नगीनामधलं हाय तूने मेरे जख्मे जिगर को छू लिया. ही सगळी जुन्या चित्रपटातली गाणी फार आवडतात मला.
तू म्हणशील सो हॉट. अगं, सांगायचा मुद्दा हा की ह्या आनंदाच्या भरात तुझं पत्रही आलं आणि त्या सोनेरी मूडला जरतारी किनार लाभली. परीक्षेच्या अवधीत तुझं पत्र येणार नाही असं मला वाटलं होतं. तुझ्या पत्रांचा नियमित रतीब असल्यामुळं ह्या दिवसात तुझ्या पत्रांचा विरह सहन करण्यासाठी मी मनाला तयार देखील केलं होतं. कोणतीही सवय मोठी वाईट असते नाही. म्हणूनच अपेक्षित नसताना आलेलं तुझं पत्र पाहून मी आजूबाजूला पडलेली अभ्यासाची पुस्तकं दूर सारून बेडवर आलिशानपणे अंग झोकून ते उत्सुकतेनं वाचायला घेतलं. धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तीनं कामाचा शीण घालवण्यासाठी, मधूनच ताजतवाना होण्यासाठी सिगरेटचे झुरके घ्यावेत, तसं एन्जॉय केलं मी तुझं पत्र. काय, तुला शंका आली ना काहीतरी? मी सिगरेट पिणाऱ्याची उपमा दिली म्हणून तुझं नाक वर गेलेलं लक्षात आलं हं माझ्या. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला कसलीच सवय नाही. एवढंच नव्हे तर सिगरेटच्या बाबतीत सांगायचं तर धूम्रपानाचा मला तिटकारा आहे, पिणाऱ्यांचा नव्हे. टाकलास ना तू सुटकेचा, समाधानाचा निश्वास. माझं ह्यापूर्वीचं पत्र तुला थोडं उशिरा मिळालं म्हणतेस? पहिल्या पेपरहून परतल्यावर? तेच पेपरला जाण्यापूर्वी मिळालं असतं तर? तू पेपर नीट वाचला असतास. कदाचित नजर चुकीनं सुटलेला तो अनिवार्य प्रश्न आठवणीनं सोडवला असतास. मग कदाचित तुझा मूड असा ऑफ झालाच नसता. कदाचित जे व्हायचं ते चुकतं थोडंच. झालं ते गेलं. नाऊ फॉरगेट इट. आता पुढच्या पेपर्सवर त्याचा परिणाम होऊ देऊ नकोस. मी मागच्या पत्रातून दिलेल्या सूचना नीट ध्यानात ठेव. छानपैकी अभ्यास कर. यश मिळेल ह्याची खात्री बाळग. इथे 1 दिवसाचा मेस वर्कर्सचा संप झाला. त्या दिवशी आनंदी आनंदच होता. आम्हा मुलांचंच राज्य. ठराविक बॅचने मिळून स्वयंपाक केला. शिस्तबद्ध पद्धतीनं हसत खेळत जेवणं झालीत. हॉस्टेलमध्येच पिकनिक साजरा केल्याचं समाधान देखील मिळालं. तसं पाहिलं तर हे परीक्षेचे दिवस. प्रत्येकाचं लक्ष अभ्यासाकडे लागलेलं. वर्कर्स युनियनने नेमकी हीच संधी साधली. पण आता विद्यार्थी वर्गात आणि युनियनमध्ये तडजोड झाली आहे. शेवटी एक जण दुसऱ्यावर अवलंबून आहेच ना. उगाच अडलेली वेळ साधून आपली पोळी भाजून घेण्यात काय अर्थ आहे? आता परीक्षेच्या वेळी होऊ घातलेला बेमुदत संपही मागे घेण्यात आला आहे. एकूण परीक्षा सुरळीत पार पडणार. आम्हा एमटेकच्या विद्यार्थ्यांची ही शेवटची परीक्षा ना. पुढच्या वर्षी फक्त थिसिस राहील. म्हटलं त्यातही विघ्न येतं का काय? आता अभ्यासाला भिडायला हवं. तू हे घे हातात पुस्तक. काय म्हणलीस? एका हातात पुस्तक आणि एका हातात पत्र आहे? बहुत खूप. कीप इट अप. परीक्षेनंतर 2 महिन्यांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग करता माझं त्रिवेंद्रम इथल्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये जायचं निश्चित झालंय. तिकडे जाताना व्हाया नागपूर जाण्याचा विचार आहे. एखाद आठवड्यात नागपूरची, घरची म्हणजे छिंदवाड्याची धावती ट्रिप आटोपून त्रिवेंद्रमला जाईन. सगळं काही निश्चित झाल्यावर कळवीनच. ह्या निमित्ताने दक्षिणेकडचा भाग बघायला मिळणार. इकडच्या सौंदर्याबद्दल ऐकलं तर बरंच आहे. तू मनात म्हणशील, तिकडे ट्रेनिंगला चाललायस का नैसर्गिक स्थळं बघायला? वेडाबाई, एकाच दगडानं 2 पक्षी मारले जातात तर सोडा कशाला? माझं अभ्यासाचं सारखं टुमणं ऐकून ती अंदा काय म्हणते? अब तो बोर हो गए, इससे तो शादी पुराएगी. तिला लग्नाची बरीच घाई झालेली दिसते. तिला म्हणावं, ह्या पत्रानं मी तिचा कान धरलाय. अर्थात ती तुझी जिवलग मैत्रीण, तेव्हा माझीही मैत्रीणच. म्हणजे गणिताच्या भाषेत अ बरोबर ब, ब बरोबर क, तर अ बरोबर क ह्या नात्यानं. शिवाय माझ्यापेक्षा वयानं लहान हे सारं गृहीत धरूनच ही कान उघाडणी. नाहीतर तिला राग यायचा. अगं, लग्न का कुठं पळून चाललंय? का अंदानं आत्तापासूनच कुणी पाहून ठेवलाय? ही मासोळी अडकली तर नाही ना एखाद्या जाळ्यात? अगं, मग लग्न झाल्यानंतर मनासारखं शिक्षण होत नाही, इच्छा असली तरी. शिवाय तुम्ही मुली हा विचार का करत नाही की आपली पत्नी BA किंवा BSc ऐवजी MA किंवा MSc किंवा त्याहीपेक्षा अधिक शिकलेली आहे, हे सांगताना तुमच्या भावी पतीला किती अभिमान वाटेल? हे बघ, शिक्षण कधीही वाया जात नाही. केव्हा ना केव्हा, कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचा फायदा होतोच. हे पुराण त्या अभ्यासाला कंटाळलेल्या अंदा करता हं. तू तशी शहाणी आहेस म्हणा. अच्छा, अजून खूप अभ्यास राहिलाय ना पुढच्या पेपरचा. मग हे पुस्तक हातात. मीही आपल्या टेबल खुर्चीवर बैठक मारतो. आता परीक्षेचं ओझं हलकं झाल्यानंतरच भेटूया आरामात. पत्र 10 संपलं. धन्यवाद.
पत्रांजली, पत्र 11. तू खरगपूरला पाठवलेली दोन्ही पत्र मिळालीत. त्या पत्रांना इच्छा असूनही वेळेअभावी उत्तरं देता आली नाहीत. तुझी परीक्षा संपवून तू परत आपल्या घरी इंदोरला आईच्या कुशीत परतली असलीस तरी माझे सारे सोहळे व्हायचेच होते ना. परीक्षेच्या दिवसात तर मला दुसरं काही सुचत नाही. माझं हे नागपूरहून लिहिलेलं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल कदाचित, पण परीक्षेच्या दिवसात मी अत्याधिक व्यस्त होतो. ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे स्वतःचं परीक्षेतलं स्थान टिकवण्याच्या दृष्टीनं ह्या शेवटच्या परीक्षेत स्कोअर करणं आवश्यक होतं. शिवाय विचार केला, आता ह्यापुढे अशी परीक्षा म्हणून तर नाहीच राहणार. हे पेपर्स, ते परीक्षेच्या आधीची हुरहुर, ते मनावरचं दडपण, हे सारं शेवटचं. ह्या विचारानं अगदी असा भिडलो अभ्यासाला की एकलव्याला जसा त्या पक्षाच्या डोळ्याशिवाय काही दिसेना तसं मला अभ्यासाशिवाय काही सुचेना. एकदाचा शेवटचा पेपर दिला आणि सुटलो. नागपूरसाठी रिझर्वेशन केलंच होतं. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी रात्री खरगपूर सोडलं. पाखराला पिंजऱ्यातून मोकळ्या आकाशात सोडलं तर कसं वाटेल तसं वाटलं बघ इथे आल्यावर. माझा मुक्काम 10-12 दिवस आहे इथे. मध्यंतरी छिंदवाड्यालाही जाणार आहे. मोठ्या आईच्या शब्दात माहेरी, आई पप्पांकडे. तू सोयीच्या दृष्टीनं पत्र नागपूरच्याच पत्त्यावर पाठव. आता मला तुझा हेवा नाही वाटत, कारण तू तिथं इंदोरला जशी आपल्या मायेच्या माणसात आहेस तसाच मीही आपल्या घरी आलोय. मोठ्या आईला किती आनंद झाला मला बघून. तिला मी काय शिकतो, कुठे शिकतो ह्यातलं काही कळत नाही. तरी पण तिचा लाडका नातू कोणीतरी खूप मोठी डिग्री घेणार आहे, इंजिनियर, मोठं ऑफिसर होणार आहे एवढंच तिला समजतं. शेजारी पाजारी सध्या तिचं अजय पुराण सुरू आहे. रोजच्या दहीवालीला श्रीखंडासाठी खास मलईचं दही सांगितलं आहे. शेवयांची खीर झालीच, काल पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या. जाऊ दे, अधिक वर्णन नाही करत, तुझ्या तोंडाला पाणी सुटेल. नीतू, मोठी आई आजकाल इतकी अशक्त झाली आहे की काय सांगू. एकदम श्वास लागतो तिला काम करताना. दम्याचा विकार आहेच. खोकल्याची उबळ आली की तिच्या त्रासाकडे बघवत नाही. पण इतकं सारं असूनही तिच्या मागची चूल काही सुटली नाही. वास्तविक पाहता तिचे हे दिवस झोपाळ्यावर बसण्याचे, नातवंडांना खेळवण्याचे, देवाचं नाव घेण्याचे. पण सुनांपासून सुख मिळण्याऐवजी तिलाच सुनेचं सारं करावं लागतं. अनवर बोलणी देखील खावी लागतात. आठवतं तुला, मी एका पत्रातून लिहिलं होतं, कधीतरी नागपूरच्या घराबद्दल लिहीन म्हणून. विषय निघाला आहे तेव्हा लिहितोच. माझे आजोबा फार लवकर वारलेत. बरेच दिवस ते अर्धांगवायूमुळे अंथरुणावर होते. मोठ्या आईची तारुण्याच्या उमेदीची कोवळी वर्ष त्यांच्या सेवेत झिजण्यातच गेलेत. सासूचा जाच देखील होताच पाठीमागे. आजोबा गेलेत तेव्हा त्यांना पप्पांना शिक्षण अर्ध्यावर सोडून नोकरी पत्करावी लागली. घरचं धान्य होतं, पण फक्त धान्यानं का सारा संसार होतो. मोठ्या आईनं कष्टानं, उमेदीनं, परिस्थितीशी झगडून साऱ्यांना मोठं केलं. कुणापुढंही न झुकता, पदर न पसरता तिनं हाल अपेष्टा सोसून आपल्या पाखरांना स्वतंत्रपणे उडायला शिकवलं. आमचं हे नागपूरचं घर म्हणजे साऱ्या भावंडांकरता, म्हणजे पप्पा आणि इतर काकांकरता एक केंद्रस्थान, मोठं घर. कारण जिथे राजा ती राजधानी, तसं जिथं मोठी आई ते मोठं घर. पूर्वी साऱ्या भावंडात एकजूट होती, आपुलकी आणि जिव्हाळा होता. सणासुदीला, दिवाळीला सारे एकत्र यायचे. 8-10 दिवस परस्परांच्या सहवासात राहायचे. खेळीमेळीनं सण साजरे व्हायचे. तो गोड गजबजाट, गोंधळ, ती दिवाळी, ते सण काही उरलं नाही आता. दिवाळीच्या दिव्यातलं तेल सरत आलं. मायेची ज्योत थरथरत गेली, मनं काजळत गेली. बदलत्या परिस्थितीनं साऱ्यांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला फिरली. पूर्वी मोठ्या आईच्या नावानं परगावी असलेल्या काकांची मनी ऑर्डर याची नियमानं. पण आता प्रत्येकच जण आपापल्या संसारात रमला, विरघळला. दोष द्यायचा कुणाला. ह्या परिस्थितीत जीवाचा चुराडा होतोय तो मोठ्या आईचा. तिनं जन्मभर कष्ट भोगलेत. समजत नव्हतं तेव्हा तिच्या डोक्यावर अक्षता पडल्यात. कडक अन खाष्ट सासूचा सासूरवास भोगला. मग संसार, पोरं बाळं, बाळंतपणाची झीज, मग नवऱ्याच्या अर्धांगवायूच्या पोटी तिंबसलेलं पांगळेपण. आरशात पाहायचे दिवस सरलेही नव्हते, तोच कपाळावर पांढरेपण आलं. आता आयुष्याच्या संध्याकाळी लेकीसुनांच्या संसारात आरामात हरिहरी करत सुखाचा श्वास घ्यायचा, तर पुन्हा एकदा मुलाच्या संसाराचा पांगुळगाडा ढकलणं तिच्या नशिबात आलं. तिच्या मागचं रांधा वाढा, उष्टी काढा हे सुटत नाहीच.
कारण इथल्या बाळू काकांचा संसार, त्याला संसार कसं म्हणायचं? त्यात काही सारच नाही, आहे फक्त चोथा. सुमन काकू ह्या घरात आल्या. 8-10 महिनेच बाळू काकांना काय ते संसार सुख भोगलं असेल. एकाएकी सुमन काकू आजारी पडल्या. दुखणं विकोपाला गेलं. 5-6 महिने त्या दवाखान्यात होत्या. त्यांच्या ह्या आजारपणात बाळू काकांच्या पैशाचं अक्षरशः पाणी झालं. कर्जाचा डोंगर वाढला. म्हणावं तसं यश आलं नाही. एकदाच्या सुमन काकू दवाखान्यातून घरी परतल्या, पण त्यांच्या ह्या आजारपणानंतर बाळू काकांच्या संसाराचा ताल एकदा बिघडला तो बिघडलाच. त्या घरी आल्या खऱ्या, पण त्या कोणत्याच कामाच्या नव्हत्या. उलट त्यांचंच सारं करावं लागे. ह्या जीवघेण्या आजारपणानं त्यांच्या डोक्यावर देखील परिणाम झाला. तोंडाला येईल ते बोलणं, मन मानेल तसं वागणं. बाळू काकांची अवस्था तर घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी झाली. मोठ्या आईच्या साऱ्या पिढ्यांचा सुनेकडून उद्धार झाला. आजकाल घरात नेहमी भांड्याला भांडं वाजतं. तशा छोट्या बंडू काकांच्या पत्नी मालती काकू स्वभावानं छान आहेत, मायाळू आहेत. कुणाच्याही सहनशक्तीला शेवटी सीमा असतेच. बाळू काका आणि बंडू काका दोघांचेही संसार एकाच चक्कीत भरडले जात आहेत. एकाच्या संसाराचं गाडं लंगडं आहे म्हणून दुसऱ्यांना पळवाट काढली लग्नानंतर. असं व्हायला नको म्हणून बंडू काका वेगळं व्हायच्या गोष्टी काढीत नाहीत. शिवाय स्वतंत्र संसार करण्याची शक्ती त्यांच्या तुटपुंच्या पगारात नाही. एकात एक कसं तरी निभावलं जातं. वेगळा संसार म्हणला की सगळं आलंच. एकूण काय, ह्या ना त्या नाईलाजापोटी प्रत्येक जण मुकामार सहन करतो आहे. त्यात भरीला भर म्हणून बाळू काकांना 3 मुलं आहेत. वास्तविक पाहता डॉक्टरांनी बजावलं होतं असं काही व्हायला नको म्हणून. पण रोज फक्त 2 वेळाला जेवल्यानंच शरीराची भूक नाही भागत. मनाला एक वेळ कसं तरी समजावता येतं, पण शरीराला चूप करणं जमत नाही. अंधारातली भूक सहजासहजी शमत नाही. ते निखारे विझत नाहीत. निसर्ग स्वस्थ बसत नाही. बाळू काकांना ही 3 मुलं झालीत खरी, पण कशी? एकाची बुद्धीच मंद आहे. एक मुलगी डोळ्यांना तिरळी आहे. एका मुलाला आईच्या शिकवणीनं वाईट सवयी लागल्या आहेत. म्हणजे बाळू काकांनी पुढं भविष्यात मुलांकडून काही अपेक्षा बाळगायच्या तर तिथेही अंधार. एका फळाबरोबर दुसरं फळ सडावं तसं बाळू काकांच्या संसाराचं ग्रहण बंडू काकांच्या संसारालाही लागतंय. कल्पना कर अनिता, अशा वातावरणात मी BE झालोय. इंजिनिअरिंगचा अवाढव्य अभ्यास मी कसा केला ते माझं मलाच ठाऊक. घरचं वातावरण हे असं गढूळलेलं असल्यामुळं अधिकाधिक वेळ मी मित्रांकडेच घालवीत असे. फक्त जेवणाकरता घरी जात असे. मोठी आई म्हणायची देखील, हे घर म्हणजे धर्मशाळा झाली. प्रामाणिकपणे सांगतो, मला ह्या घराशी, इथल्या माणसांशी कृतज्ञ होणं जमणार नाही. कारण इथंच मी वाढलो, घडलो. ह्याच घरानं माझ्यासाठी आईपप्पांपेक्षाही अधिक सोसलं. पण हेही खरं, इथली परिस्थितीच इतकी विचित्र आहे की तुम्ही काही चांगलं करू म्हटलं, काही सुचवतो म्हटलं तरी त्याची फलनिष्पत्ती शून्यच. सगळा परिणाम कमी शिक्षणाचा. बाळू काका मास्तर, त्यांना खडूफळ्याव्यतिरिक्त दुसरं जीवन माहिती नाही. आणि बंडू काकांना टायपिंग व्यतिरिक्त इतर घडामोडींची जाणीव नाही. शिक्षण वाचनानेच विचारशक्ती विकसित होते. नागपूरच्या घरात ह्या बाबतीत अंधार. पोटापुरतं मिळतं म्हणून कसं तरी गाडं पुढं चाललंय. रीतीनं जगणं, जीवनाविषयी काही आस्था, आशा, आकांक्षा हे कुणाच्या गावीही नाही. मी इंजिनियर होतोय एवढंच त्यांना ठाऊक आहे. दॅट्स ऑल. माझा अभ्यास, माझा पत्रव्यवहार, माझे मित्र, माझ्या इतर ॲक्टिव्हिटीज कशा कशात रसिकतेच्या दृष्टीतून इथं कुणालाही इंटरेस्ट नाही. एक मात्र खरं की कोणत्याही बाबतीत मला विरोध होत नाही. मी जे करीन ते प्रमाण मानण्यात येतं. कुणी माझ्या आड येत नाही. माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या ह्या विश्वासाला माझ्याकडून तडाही जात नाही. अर्थात ह्या बाबतीत दोष म्हणून कुणा एकाला देता येणार नाही. सारे परिस्थितीचे परिणाम, दैवाच्या प्रतिकूलतेचे शाप असंच म्हटलं पाहिजे. इथल्या साऱ्यांना माझा अभिमान वाटतो, कौतुक वाटतं, पण त्यात म्हणावा तसा इंटरेस्ट नाही. सगळं काही खोलवर जाणून घेण्याची उत्सुकता नाही. म्हणूनच कोणत्याही बाबतीत मी इथल्या मंडळींचा सल्ला घेत नाही. सारं काही स्वतंत्रपणे करतो. वेळ पडलीच तर पप्पांना पत्राने सल्ला विचारतो. ते देतात छानपैकी गायडन्स. तुझी मैत्री किंवा माझ्या इतर काही उलाढाली ह्याबाबत इथं कुणालाच काही माहिती नाही. कुणी चौकशीही करत नाही. सांगितलं तर विरोध होईल असं नाही. आणि कुणी काही बोललंच तर त्याला समर्थपणे उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. सारं काही स्पष्ट बोलायची मला सवय आहे. वयाचा मान ठेवायचा हे मला पटतं, पण त्यासाठी वाटेल ते ऐकून घेणं मात्र जमत नाही.
माणूस फक्त वयानं मोठा झाला म्हणून त्याच्याविषयी म्हणजे बळजबरीनं श्रद्धा बाळगायची हे मला पटत नाही. कुणी एखादी व्यक्ती विचारानं थोर असली, श्रेष्ठ असली आणि वयानं लहान असली तरी मी तिच्या पुढे झुकेन. पण वडील मंडळींच्या हेकेखोर हटवादी वृत्तीपुढे नमणं मला तरी अयोग्य वाटतं. याचा अर्थ मी नागपूरच्या घराशी बेईमान होईन असं नाही. मला ही आस्था आहे, प्रेम आहे. मी माझं कर्तव्य अवश्य बजावेन, पण तटस्थतेच्या धोरणानं. कुणी झिजलं तर ते फलदायी ठरलं पाहिजे, सार्थकी लागलं पाहिजे. सुगंध मिळतो म्हणून चंदनाच्या झिजण्याचं महत्त्व असतं. अत्तर मिळतं म्हणून फुलांच्या कुस्करण्यात तथ्य. प्रकाश मिळतो म्हणून मेणबत्तीच्या जळण्याला अर्थ. जाऊ दे. ह्या वेळच्या तुझ्या पत्रातून तू स्वतःच्या घराबद्दल जिव्हाळ्यानं लिहिलंस, मलाही आपुलकीनं विचारलंस म्हणून ओघाओघात लिहिलं. तुझ्यासारख्या आपल्या व्यक्तीजवळ मन मोकळं केलं की तेवढंच हलकं वाटतं. हे कसलंही प्रदर्शन नाही की वस्तुस्थितीची जिवंत जाणीव आहे. ह्यातूनच माणूस शिकतो नाही का? असं सिरियस चेहरा करून छताकडे डोळे लावून बसायला काय झालं? एनिवे, विषय बदलवूया. या पत्रासोबत तुला हवी असलेली चीज आहे. तुझ्या प्रत्येक पत्रातून तू फोटोबद्दल सारखा पाठपुरावा करते आहेस. शेवटी तुझ्यासाठी म्हणून काढला एकदाचा. आता तरी तू रागवू नकोस. अन हो, मी तुझ्या फोटोवर मागे कविता केली म्हणून तूही तो शॉट रिटर्न करू नकोस, नाहीतर लिहिशील पत्रोत्तरात एखादं विडंबन अजयचा फोटो पाहून. भारी चावट आहेस तू. मी उद्या परवा छिंदवाड्याला जाईन, पण तुझं उत्तर येईपर्यंत नागपूरला परतेन, कारण मला लवकरच त्रिवेंद्रमला जायचं आहे. तेव्हा उत्तर इथल्याच पत्त्यावर पाठव. पत्र 11 संपलं. धन्यवाद. पत्रांजली पत्र 12. तू गुड नाईट म्हणून संपवलेलं पत्र भर दुपारी माझ्या हाती पडलं. तुझ्या दर पत्रातून शेर शायरी आणि काव्याची सुगंधी उधळण असते, पण ह्या पत्रातल्या तुझ्या ओळी मला विशेष आवडल्यात. अबोध अस्फुट असे काहीसे मनात माझ्या जे घुटमळते, गीतबद्धते भाव कराया मी शब्दांची वाट शोधते. हीच तर ती शब्दांची वाट आहे ज्यावरून आपल्या दोघांचा प्रवास चाललाय. कुणाला कुणी पाहिलेलं नाहीये, सहवासाचं सुख आपल्याला लाभलेलं नाहीये, पण शब्दांचं सामर्थ्य बघ. ह्या पत्रांजलीच्या शब्दफुलांच्या सुगंधी माध्यमातून एरवी निर्जीव भासणाऱ्या शब्दांनीच आपल्यातल्या रेशमी स्नेहबंधनाला एक अव्यक्त चेतनारूप दिलंय. जिंदगी इत्तेफाक है, कल भी इत्तेफाक थी, आज भी इत्तेफाक है. किती आश्चर्य आहे नाही? परस्परांबद्दल कसलेही लागेबांधे नसताना केवळ अल्पावधीतच पत्रांच्या आदानप्रदानाद्वारे किती जवळ आलो आपण. मनात विचार येतो कधी कधी, केव्हा ग भेट होईल? त्यावेळेस एकमेकांना बघताना काय वाटेल मनाला? तो क्षण कसा जादूनं भारल्यासारखा राहील नाही? असंच कधीतरी अचानक योगायोगानं आपण एकमेकांसमोर उभं राहू. कदाचित त्यावेळेस तुझ्या कडेवर एखादं, फक्त एखादंच लोभसवाणं बाळ असेल तुझ्यासारखंच, मधूनच जीभ दाखवणारं, गोडगोड मधाळ हसणारं, आणि माझ्याकडं बोट दाखवून तू त्याला म्हणशील, नमाकाला यांना, हे कोण आहेत ओळखा बघू, मामा काका की. हे काय छान लाजतेस ग नुसत्या या कल्पनेनंच. बरं बुवा, मजाक बंद, कारण तुझा सध्या लाजेनं मोहरलेला माझ्या कल्पनेतला चेहरा मला काही वेळ तसाच ठेवावासा वाटतोय. आता तुझी ही BScची परीक्षा संपली, मग पुढचे काय प्लॅन आहेत तुझे? पुढच्या वर्षी MSc जॉईन करणार आहेस का? काय म्हणालीस? अभ्यासाचा कंटाळा आला? इतक्या लवकर कंटाळून कसं चालेल अनिता? अजून तू खूप खूप शिकलं पाहिजेस. आपल्याला काय, शेवटी नवऱ्याच्या घरी जाऊन भाकरी भाजायच्या आणि मुलाबाळांना पोसायचं तर आहे. काय उपयोग आहे हे शिक्षणाचा? असा दृष्टिकोन मुळीच ठेवू नये. कमीत कमी आजच्या युगात तरी ठेवू नये. पुस्तकी ज्ञानाचा बराचसा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात डोळ्यानं दिसत नाही खरा, पण खोलवर विचार केलास तर ज्ञानाचा प्रत्येक तेजोमय कण जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या अंगाला प्रकाशित करण्याच्या कामी आलेला दिसेल. शिकत असतानाच तुम्हा मुलींच्या जातीनं घरकाम आणि इतर संसारोपयोगी गोष्टी शिकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तू एका पत्रातून लिहिलंयस, मी जरा लाडोबा असल्यामुळे मला घरकाम वगैरे विशेष येत नाही. हे असं चालायचं नाही. अगं आता नाहीतर केव्हा शिकायचं?
माती ओली असली की तिला वाटेल तसं घडवता येतं, हवा तो आकार देता येतो. पुढे तेच कठीण जातं. बऱ्याच गोष्टींचं महत्त्व आधी जाणवत नाही, पण वेळ आली की मग पुढे आधी झालेलं हे दुर्लक्ष आखरतं. तशी वेळ येऊ न देणंच चांगलं नाही का? तू लिहितेस की आता घरच्या मंडळीत मग्न झाल्यामुळे मला तुझी आठवण येत नसेल. तुला अशा नसत्या शंका कुशंका घ्यायची सवय का ग पडलीये? एका अर्थी बरोबरही आहे, मला तुझी मुळीच आठवण येत नाही. कारण मी तुला कधी विसरतच नाही. याद तो उनकी आती है जिन्हें आदमी भूलता है. तुला हॉस्टेलचा कंटाळा आला, आईला सोडून कुठं जावंसं वाटत नाही, हे वाचून गंमतच वाटली. आता लहान का आहेस तू? इतका होमसिकनेस काय कामाचा? ते तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. हे वाक्य अपेक्षित होतंच मला. तू मनातल्या मनात म्हटलंस तरी मला ऐकू आलं. हं, का ग? लग्न झाल्यावर नवऱ्याच्या पाठीमाग लागशील का सकाळ संध्याकाळ आम्हाला आईकडे पोचवा म्हणून? प्रत्येकाचंच आपल्या आईवर प्रेम असतं. आपली जिव्हाळ्याची माणसं सोडून कुठं जायला जीव होत नाही. पण कधी ना कधी हे मायेचे पाशही तोडावे लागतात, स्वतःच्याच भल्यासाठी. ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे त्यांच्या भल्यासाठी देखील. आपण जसजसे मोठे होतो, जगाच्या बाजारात एक एक पाऊल पुढे जातो, तसतसं आपलं मन थोडंफार कठोर करावं लागतं. बाजारातल्या विविध व्यावहारिक सौद्यांशी हृदयाच्या खिशातल्या भावनांच्या नाण्यांचा उचित मेळ घालावा लागतो. नफा बघावा लागतो, नाहीतर सरतेशेवटी माणूस मायनसच राहायचा. ह्या डावात मनाला इतकं हळवं करू नये. कधी कधी भावनेपुढे माणसाच्या दुबळ्या मनाचा नाईलाज होतो, हा माझाही व्यक्तिगत अनुभव आहे. पण आपण वेळीच स्वतःला सावरलं पाहिजे, प्रवाहात वाहून जाता कामा नये. सध्या तुम्हा मैत्रिणीत लग्नाच्या विषयाचे वारे वाहताना दिसत आहेत. परीक्षा संपल्यात तेव्हा उद्योगही काय म्हणा दुसरा. आपल्या 2-3 मैत्रिणींच्या विचारांचा उल्लेख करून त्यावर टीका करताना तू व्यक्त केलेले लग्नाविषयीचे तुझे विचार कौतुकास्पदच आहेत. कारण सर्वसाधारणपणे वैयक्तिक सुखात समाधानाकडे बघण्याची स्वार्थी वृत्तीच बहुतेक मुलींच्यात आढळते. एवढंच काय, मुलींचे आई वडील देखील तिला तशा विचारसरणीकडे प्रवृत्त करतात. ज्या मुलाच्या मागे कौटुंबिक जबाबदारी आहे तिथे मुलगी द्यायला त्यांचा जीव होत नाही. अशा प्रकारे पालकच मुलीच्या दुबळ्या मनोवृत्तीला प्रोत्साहित करतात. जर आधीच जबाबदाऱ्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तर ती मुलगी धैर्यानं कसा संसार करणार? संसारातल्या अडीअडचणीत तिचा कसा निभाव लागणार? ह्याकरता आधीपासूनच डॅशिंग पर्सनॅलिटी हवी. मुलगी सासरी कौतुकाचा विषय होते ती गृहकृत्यातील सोशिकतेमुळे. अन कष्ट केल्यानं अंग झिजतं का? माझी मोठी आई तर माझ्या बहिणींना नेहमी म्हणते, मुलीची जात कष्टानंच जिंकते. अन आजकाल तर यांत्रिक सुखसोयींमुळं कितीतरी कामं कमी झाली आहेत. सारं काही रेडीमेड मिळवण्याकडेच अधिक कल असतो माणसाचा. ह्या युगाला रेडीमेड युग म्हटलं तर फारशी अतिशयोक्ती होऊ नये. आता हे बघ, आपल्या पत्रातनं तू ज्या मैत्रिणीचे व्ह्यूज लिहिलेस तिच्यासारखीच्या दृष्टिकोनातनं माझी परिस्थिती. नको गो बाई, इंजिनियर असला म्हणून काय झालं? नसता पसारा आहे त्याच्या मागं. बहिणींची लग्न करता करता घराकडे बघता बघताच अर्ध आयुष्य निघून जाईल. उगाच नसती कटकट. अशा प्रकारची आहे. तूच सांग, अशा मनोवृत्तीची मुलगी माझ्या काय कामाची? म्हणूनच माझं घर, माझी माणसं, माझ्यावरची जबाबदारी याची सविस्तर माहिती मी आधी मुलीला तिच्या घरच्या माणसांना देऊन टाकणार आहे. सारं प्रकाशासारखं स्वच्छ हवं, लपंडाव नको. त्यानंतर जी कुणी आनंदानं ह्या परिस्थितीत माझ्या हातात हात देऊन पावलावर पाऊल टाकण्यास स्वखुशीनं तयार होईल तिलाच मी आपली म्हणेन. वरना चुट्टी. आजकाल मुलींना केवळ राजा राणीचा संसार हवा असतो. पण अनु, अडीअडचणीला कोण कामी पडतं? अशा संकटाच्या वेळेस मग मदतीसाठी ज्याच्या त्याच्या पुढे लाचार होऊन ओंजळ पसरावी लागते. उपकाराचं दडपण सहन करावं लागतं. तेच घरची माणसं जवळ असली की मायेचा, प्रेमाचा केवढा मोठा आधार असतो, नाही का? आजकालच्या मुली आणि मुलं देखील ह्या साऱ्या गोष्टींचा खोलवर विचारच करत नाहीत. जाऊ दे, एवढं मात्र खरं, तुझे स्वतःचे विचार गांभीर्याचे आहेत, विवेकपूर्ण आहेत, माझ्याच विचारसरणीशी जुळणारे आहेत. हाच दृष्टिकोन शेवटपर्यंत टिकू दे. मला विश्वास वाटतो तू ज्या घरी जाशील तिथं सुखी राहशील, इतरांना सुखी करशील. ज्या घराचा उंबरठा तू ओलांडशील तिथलं भाग्य खचितच उजळेल तुझ्या सोन्याच्या पावलांनी.
एकदा लिहिलेलं फाडायचं नाही, खोडायचं नाही, हे धोरण तूही स्वीकारलंस ह्याचा आनंद झाला. त्यामुळे मनातलं खरं तेच व्यक्त होतं. ढोंगीपणाला आळा बसून मन अधिकाधिक प्रामाणिक होतं. हे मी जयला कसं लिहू गड्या? हे वाचून अजय काय म्हणेल? असल्या शंका माझ्या बाबतीत तरी मनात आणू नकोस. कुणाच्याही मतावर मी सारासार दोन्ही पक्षी विचार करूनच स्वतःची प्रतिक्रिया बनवतो. त्यामुळे निश्चिंतपणे मोकळेपणे लिहित जा. माझ्या फोटोवरची तुझी प्रतिक्रिया आवडली. स्वतःची स्तुती कोणाला आवडणार नाही. फक्त मुलंच मुलींकडे चिकित्सक दृष्टिकोनातून बघतात असा माझा समज होता, पण तू माझ्या फोटोवर डिटेल समीक्षा लिहिलीस. अगं, मुलींच्या सौंदर्याचं असं वर्णन करायचं असतं, मुलांच्या नाही. एनिवे, माझ्या डोळ्यातून डोकावणाऱ्या स्वप्नीलतेवर, जीवनीतून उमलणाऱ्या हास्यावर, केसांच्या ठेवणीवर तुझे कॉमेंट्स वाचताना प्रकर्षानं जाणवलं की तुझी अवलोकन शक्ती जबरदस्त आहे. अगं, फोटोवरूनच जर तू इतकं पुराण लिहिलंस तर प्रत्यक्ष भेटीनंतर एखादा ग्रंथच लिहिशील, व्यक्तिचरित्रात्मक. ह्या पत्राची सुरुवात आणि ओघाओघात आलेल्या विषयात मी असा काही रंगून गेलो की बाकी सारं लिहिणं बाजूलाच राहिलं. मी कालच छिंदवाड्याहून परत आलो. त्रिवेंद्रमला जाण्याची घाई असल्यामुळे ह्या घरचा मुक्काम 2-3 दिवसातच आटोपावा लागला. माझ्या या धावपळीच्या मुक्कामामुळे आई पप्पांचा, भावा बहिणींचा नेहमी विरस होतो खरा. कारण मी जातो त्याच दिवशी आई आधीच विचारते, जाणार केव्हा? तुझी तर जायची तारीखही ठरली असेल. अनेक वेळा नाईलाज असतो. त्याला मी तरी काय करू? मलाही वाटतं त्यांच्या सहवासात राहावं, गप्पा गोष्टी, हसी मजाक व्हावी. पण आत्ताच बघ ना, फक्त 8-10 दिवसच हाताशी आहेत. मी उद्याच त्रिवेंद्रमला जात आहे. तिथे ठरलेल्या तारखेला पोचणं आवश्यक आहे. छिंदवाड्याच्या वास्तव्यात तुझ्याबद्दल सांगितलं घरी. माझी ही जिव्हाळ्याची मैत्रीण साऱ्यांनाच आवडली. तुझ्या खेळातल्या कौशल्याचं पप्पांना विशेष कौतुक वाटलं. ती मुलीची जात असून बघ किती पुढे गेली, नाही तर तू, असा मला टोमणाही मारला त्यांनी. असतात एकेकाचे वीक पॉइंट्स, त्याला मी काय करू? जे एकाला जमतं ते दुसऱ्याला साधेलच असं नाही. सारेच साऱ्या क्षेत्रात प्रवीण झाले तर कुणा एकाचं वैशिष्ट्य ते काय राहिलं? तुझी काही पत्रही मी घरी काही भाग सेन्सॉर करून वाचून दाखवलीत. एवढीशी मुलगीन किती छान छान पत्र लिहिते, हा आमच्या आईचा रिमार्क. मी मनातल्या मनात म्हटलं, एवढीशी कुठची, आता बोहल्यावर चढण्याचे सनई चौघड्याचं स्वप्न बघत असेल ती. एकूण काय, तू घरच्यांना आवडलीस. मैत्रीण कुणाची आहे म्हणा. तुझ्या या स्तुतीनं तुला गुदगुल्या होत असतील, तेव्हा या सुखद अवस्थेत तुला तरंगत ठेवून मी पळ काढतो. पुढचं पत्र त्रिवेंद्रमवरूनच पाठवीन. तिथे राहण्याचं स्थिर झाल्यावर पत्ता कळवीन, मगच उत्तर पाठव. म्हणजे काही दिवस मला तुझ्या पत्रांचा विरह सहन करावा लागणार तर. चलता है. पत्र 12 संपलं. धन्यवाद. पत्रांजली. पत्र 13. मी त्रिवेंद्रमला सुखरूप येऊन पोचलो. प्रवास बराच लांबचा असल्यामुळं एकटं जरा कंटाळवाणं वाटलं खरं, पण नागपूर ते मद्रास प्रवासात एका बंगाली कुटुंबाचा छान सहवास लाभला. ते गृहस्थ मिलिटरीतले रिटायर्ड मेजर होते. आपल्या पत्नी आणि एका मुलीसह मद्रासला भावाकडे निघाले होते. त्यांची मुलगी, जी साधारण तुझ्याच वयाची असेल, फारच हुशार वाटली. एकदम बिजलीसारखी. इंग्लिश तर इतकी अस्खलित आणि फाडफाड बोलत होती की तिच्याशी बोलताना मलाही जरा अवघडल्यासारखंच झालं. इंग्रजी बोलण्याच्या बाबतीत महाराष्ट्रीयन मुली जरा सोसोच असतात. मी इन जनरल लिहितो, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. ह्याचं कारण असंही असेल की आपल्याकडच्या मुलींना सोशल ॲटमॉस्फिअरचा म्हणावा तसा संपर्क लाभलेला नाही. आपले जुने संस्कार अजूनही काही बाबतीत आपल्या पावलांना मागे ओढतातच. एनिवे, ही बंगाली मुलगी मात्र भलतीच स्मार्ट वाटली. मलाही वाचनाचा वगैरे छंद आहे हे कळल्यावर तिनं आपल्या इंग्रजी वाचनाची अशी काही झलक दाखवली की मी गारच पडलो. माझं वाचन किती कमजोर आहे याची प्रकर्षानं जाणीव झाली. मद्रासपर्यंत मी ह्या कुटुंबातला एक होऊनच प्रवास केला. मद्रासपासनं त्रिवेंद्रमपर्यंतचा तब्बल 24 तासांचा प्रवास मात्र जरा कंटाळवाणा वाटला. एकतर वातावरण, भाषा, स्टेशनवरचे खाण्याचे पदार्थ, सारेच बदल इतके प्रकर्षानं जाणवतात की बावरल्यासारखंच होतं थोडंफार.
नागपूरहून आणलेल्या एका ओळखपत्राच्या साहाय्यानं इथं श्रीयुत श्रीकृष्ण शर्मा यांच्याकडे माझी राहण्याची छान व्यवस्था झाली आहे. नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख कार्यकर्ते जे आमचे नातेवाईक आहेत त्यांनीच शर्माजींसाठी पत्र दिलं होतं. शर्माजी देखील संघाचे अस्सल कार्यकर्ते आहेत. इथे अगदी स्वस्तात आणि घरच्यासारखी राहण्याची सोय झाली आहे. माझी वैयक्तिक मतं कशीही असली तरी एक मात्र कबूल केलं पाहिजे. संघाचे लोक संघाच्या नावावर एकमेकांना फार मदत करतात. शर्माजी हे इथे हिंदुस्तान समाचारचे पत्रकार आहेत. स्वभावानं फारच मनमोकळे वाटले. घरी ते व त्यांची पत्नी असे दोघेच आहेत. त्यांना मूलबाळ काहीच नाही. शर्माजींच्या पत्नी सध्या गर्भार आहेत असं वाटतं खरं. मेल्या अजय, भलतीकडेच भारी लक्ष असतं हां तुझं. घर चांगलंच मोठं आणि रमणीय आहे. गेल्याच आठवड्यात मी ट्रेनिंग करता जॉईन झालो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ISRO म्हणजे इस्रोचे हे स्पेस सेंटर सागर किनाऱ्यावरील एका रम्य टेकडीवर वसलं आहे. थुमा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन असंही त्याचं नाव आहे. हे सेंटर शास्त्रीय माहितीच्या दृष्टिकोनातून तर बघण्यालायक आहेच, परंतु ज्याला या विषयाचा गंधही नाही अशा व्यक्तीला देखील हा रम्य परिसर, इथलं निसर्ग सौंदर्याने फुललेलं वातावरण मोहून टाकेल एवढं निश्चित. मी सकाळी 9ला घरून निघतो. ऑफिसपर्यंत बसनं पोचायला अर्धा पाऊण तास लागतो. दुपारचं जेवण ऑफिसमध्येच होतं. रात्री शर्माजींकडे जेवतो. जेवण्याच्या बाबतीत थोडा त्रासच आहे. इकडे गव्हाचं नाव नाही, सगळे पदार्थ तांदळाचे. इडली सांबार हे इथलं पक्वान्न. जेवायला बसलं की एकदम खोबरेल तेलाचा वास नाकात घुमू लागतो. इकडचे लोक स्वयंपाकात देखील खोबरेल तेलच वापरतात. त्यामुळे पदार्थांना असा विचित्र वास येतो की काय सांगू. इकडच्या लोकांचं जेवण तर बघवत नाही डोळ्यांनी. केळीच्या पानावर भाताचा छोटासा पर्वत, त्यात सांबार, रस्सम, भाजी, ताक सगळ्या गोष्टींचा काला करून पूर्ण पंजाचा उपयोग करून कणिक चुरावी तसं चुरतात आणि श्राद्ध पक्षाला आपण पिंड करतो ना भाताचे, तसे गोळे करून ते हातावर झेलीत तोंडात टाकतात. जेवताना बोटांचा देखील कमीत कमी भाग खरकटा होण्याची दक्षता घेणाऱ्या माझ्यासारख्याला हे दृश्य कल्पनाच केलेली बरी. भाषेचा प्रॉब्लेम आहेच. इंग्रजीतूनच साऱ्यांशी बोलावं लागतं. खाण्याच्या बाबतीत जरा अडचण जाणवते. तशी 1-2 हॉटेल्स बरी आहेत. माझं ट्रेनिंग काही फारसं स्ट्रिक्ट नाही. येण्या जाण्याच्या वेळा, कामाचं स्वरूप वगैरे बाबत संपूर्ण स्वातंत्र्य आहे. शिक्षण संपल्यानंतर नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिथल्या वातावरणाशी, कामाच्या स्वरूपाशी पूर्वपरिचय असावा, हाच मला तरी या ट्रेनिंगचा प्रमुख उद्देश वाटतो. तशा फॉर्मॅलिटीज म्हणून खूप भानगडी असतात. या ट्रेनिंग वर्कवर आधारित एक छोटासा रिपोर्ट लिहायचा असतो. त्यावर खरगपूरला गेल्यावर वायवा देखील होईल. अर्थात त्या पुढच्या गोष्टी. सध्या तरी इथलं वातावरण मला अनुकूल असंच आहे. आयुष्यात जर काही शिकायचं असेल तर घरापासून दूर राहूनच शिकता येतं. ज्यांनी कधी आईवडिलांना सोडलं नाही अशा मुलांमध्ये मोठेपणीही एक प्रकारची भीती किंवा दुबळेपणा आढळतो. घराचा उंबरठा ओलांडल्याशिवाय मनात स्वावलंबी वृत्ती, स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती, 4 चौघांच्यात वावरण्याचा सोशल सेन्स या जीवनावश्यक गोष्टी अंगात मुरत नाहीत. बाहेरच्या जगात जसजसे विविध लोक, त्यांचे विचार, त्यांचे आचार, बहुरंगी वातावरण ह्याचा संपर्क येतो तसतसे आपले विचार प्रगल्भ होत जातात. निरनिराळ्या लोकांचे स्वभाव, त्यांच्या चालीरीती आपल्याला बरंच काही शिकवून जातात. कितीतरी लहान मोठे अनुभव पदरी पडतात. तऱ्हेतऱ्हेच्या प्रसंगांना कसं तोंड द्यावं यासाठी मनाची जडणघडण होते. परिस्थितीप्रमाणे स्वतःला घडवून घेणं ह्यातच जीवनाचा खरा विकास अभिप्रेत आहे. अरे, तुझा चेहरा ह्या स्ट्रॉंग डोसनी जरा सुस्तावल्यासारखा दिसतोय. तेव्हा मी आता पसारा आवरतो. तुझ्या पत्राची मी उत्सुकतेने वाट बघतोय. अजून इथे कुणाचेच पत्र आलं नाही. सर्वांनाच पत्ता कळवीत आहे. हळूहळू पत्रांची रांग लागेल, पण त्यात तुझा नंबर पहिला हवा. त्रिवेंद्रमला आणि आसपास बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत. रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी एक स्थळ ओळखण्याचा विचार आहे. तेव्हा ह्या पुढची पत्र नैसर्गिक सौंदर्य वर्णनांनी रंगलेली असतील हे सांगायला नकोच. सध्या तरी लिहिण्यासारखं फारसं काही नसल्यामुळे, शिवाय बऱ्याच जणांना पत्र लिहायची असल्यामुळे इथेच थांबतो. पत्र 13 संपलं. धन्यवाद.